नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आता चव्हाण मॅडमने आपलं स्वागत केलंय, तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आजचा जो विषय आहे तो षोडश वर्ग आणि वर्गाचा आहे. त्यामध्ये आपले आदरणीय त्यांचं स्वागत आहे. दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आजचा जो विषय आपला आहे, तर त्या ह्याच्यामध्ये षडवर्गामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर आता साधारणतः हा क्लास जो आहे तो आणखी 4-5 लेक्चर होणार आहे. जरा आतमध्ये त्या लोकांना मध्ये डिस्ट्रे होतं. होय सर. हा, कारण का की भरपूर हे येतं. हा, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या ह्याच्यामध्ये मुकेश भाऊ 2 मिनिटं थांबा जरा. कारण काय आहे की हे जे आहे ना, बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम होतोय. कुंडली तुमच्याकडे पाठवले ना मी, होय सर. होय. मुकेश भाऊ? होय सर, पाठवले. ठीक ठीक आहे. बरं, परत एकदा सूचना आहे सगळ्यांना की ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी हँड रेज करा. सिस्टमॅटिक सगळे प्रश्न होतात, सरांनी डिस्टर्ब होतात, सगळे म्यूट असणार आहेत. ज्याला सर विचारतील तुम्ही आता प्रश्न विचारा, त्याला तुम्ही सगळे अनम्यूट होणार आहात. आणि आता म्यूट असणार कारण सरांची कशी लिंक तुटते, तुम्ही मध्येच कोणी काय म्हणजे बोलण्याचा विषय राहिला बाजूला, काहींचे माईक चालू होतात. तर अशा वेळेला मग सरांना डिस्टर्ब होतं म्हणून आपण सगळ्यांना म्यूट करतोय. बरं बरं. तर सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आजची पत्रिका मुकेश भाऊ तारखेपासून लावा, त्याच्यामध्ये आपल्याला तारीख बघायची आहे. बघा, तारीख लिहून घ्या सगळ्यांनी. 8/6/1990. कळलं का? 8/6/1990 दुपारी 2:47 मुंबई. आलं लक्षात? सगळ्यांनी तारीख लिहून घ्या. दिसते जी तुम्हाला स्क्रीनवर. लावू सर पुढची? हा, लावा ना. लग्न कुठे लावले ना तुम्ही? लग्न कुंडली लावले. हा, आता बघा, ही जी लग्न कुंडली आहे, तर त्याला पहिल्यांदा लग्न कुंडली आपल्याला कन्या लग्नाची आहे. कळलं का? या कुंडलीच्या बेसवरती आपल्याला पुढच्या कुंडल्या ज्या आहेत त्या शिकायच्या आहेत. तर आज जी कुंडली शिकवणार आहे त्याच्यामध्ये दशमांश कुंडली आहे, दशमांश किंवा दशमांश आणि षोडशांश कुंडली. कळलं का? तर षोडशांश कुंडली ही वाहनासंदर्भ आहे, ती अतिशय शॉर्ट आहे, त्याच्यामध्ये काही जास्त वेळ लागणार नाही. फक्त वाहन कुठलं घ्यावं आणि त्या याच्याबद्दलचा विचार आहे. तर याच्यामध्ये पहिला आता अतिशय महत्वाचा प्रश्न येतोय, म्हणजे आपल्याच कुंडलीवरून आपल्याला जरी आपलं दशमस्थान असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे त्या दशमस्थानाच्या अनुषंगाने मूळ कुंडलीच्या आधारावरती तुम्हाला षोडश वर्गामध्ये जायचं आहे. आणि षोडश वर्गामध्ये दशांश कुंडली याचा विचार करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा फलादेश मिळेल किंवा जातकाचा प्रश्न काय असू शकेल यावरती आपल्याला पाहायचं आहे. तसंच मुख्य कुंडली जी आहे ती कन्या राशीची कुंडली आहे, कन्या लग्नाची. आणि त्याची जी ग्रहस्थिती आहे तर त्या ह्याच्यामध्ये शनी राहूंची युती जी आहे ती पंचम स्थानामध्ये आहे. तर ती मूळ जेव्हा आपण कुंडलीचा विचार करतो त्यावेळेला सर्व घटना कशा होतील त्याच्याबद्दलचं आपण मार्गदर्शन करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला वैयक्तिक असं काही विचार असेल किंवा काही स्पेशल ज्याला काही आपल्याला फलादेश करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला दशमांश कुंडलीचा विचार कशासाठी करायचा आहे. तर दशमांश कुंडली पूर्णपणे आपल्याला आपला व्यवसाय आणि त्याच्यामधील ज्याला आपण सफलता म्हणतो, तर अशा बाबतीचा विचार आपल्याला करायचा आहे. तर त्या ठिकाणी कारकग्रह जो आहे तो दशमस्थानाचा कारकग्रह जो आहे तो शनी आणि मंगळ आहे. कारण का की शनी त्या स्वराशीचा आहे कालपुरुषाला, आणि मंगळ हा उच्चीचा होतो, तर कारकग्रह तो आला. दुसरा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये जर समजा कारकग्रहाची अवस्था आपण कुंडलीमध्ये पाहिली तरी पुढे जाऊन दशम स्थानाच्या बाबतीमध्ये हे जे काही दशम स्थान दशमांश कुंडलीला मुकेश भाऊ थोडासा तुम्हाला जो फलादेश कसा करायचा
बघा इथे दशमांश कुंडलीमध्ये मकर लग्न आलेलं आहे, कळलं का? व्हेरी गुड. मकर लग्न आलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये बघा व्यवसायाचा कारक ग्रह बुध आहे. मग आता तिथे कारक ग्रहाला फार महत्व आहे. आता कारक ग्रहाला महत्व कसं आहे तर बुध राहूची युती आहे. म्हणजे हा जातक त्या ठिकाणी निश्चितच व्यवसायामध्ये कधी ना कधीतरी त्याची फसगत ही होणारच ठरलेलं आहे, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा लग्न जे आहे त्याचं ते कन्या आहे आणि तिथे लग्नाधिपती बुध हा दशमांश कुंडलीमध्ये राहूयुक्त आलेला आहे, कळलं? मग अशा वेळेला त्या ठिकाणी दशम स्थान जे आहे ते शुक्र म्हणजे तूळ राशीचा आलेला आहे आणि शुक्र हा शनियुक्त झालेला आहे दशमांश कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये, कळलं का? बघा आता मुकेश भाऊने मस्त लावलंय. आता मुकेश भाऊ एकदम एक्सपर्ट झालं. तर आणि तुमच्या आशीर्वादाने. अरे नाही नाही, आशीर्वाद आहे. तर परमेश्वर तुमचा प्रयत्न आहे हो, आमचं काय, असं काही नाही. प्रत्येक मनुष्य आपापल्या प्रयत्नाने काम करतो. बरं, दुसरा भाग असा आहे की मंगळाची दृष्टी जर आपण दशम स्थानावरती पाहिली तर पराक्रमातला मंगळ हा दशम स्थानावरती दृष्टीने पाहतोय, तर त्याचा सुद्धा दशमांश कुंडलीमध्ये विचार करायला हरकत नाही, कळलं का? बरं, आता राहिला भाग असा आहे की तुम्हाला ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर म्हणून कोणता कोणता व्यवसाय तुम्ही सजेस्ट करू शकाल याचा विचार करणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला माहिती हवं की पर्टिक्युलर एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते तर त्याच्या नशिबामध्ये त्याचं कर्मस्थान आणि त्याची इच्छा असते जेव्हा त्याचा कारोबार करायची असते आणि त्या ठिकाणी त्याला निश्चितच यश मिळेल. निश्चितच म्हणजे काय, खरोखर यश मिळेल का मिळणार नाही याबद्दल आपल्याला त्याला फलादेश करायचा असतो. आता त्यावेळेला आपल्याला बघायचं आहे इथे की भाग्यस्थान पण प्रामुख्याने बघितलं तर भाग्य कशापासून निर्माण होईल. आता इथे एक योग असा आहे की लग्नेश आणि भाग्येश हे दोघही, लग्नेश आणि दशमेश हे दोघही भाग्यस्थानामध्ये आलेले आहेत. लग्नेश शनी आणि दशमेश शुक्र हे दोघही एकत्र आले आहेत. आता हे दोघं मित्र आहेत याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, कळलं का? आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर इथे जातक हा आपापल्या पद्धतीने व्यवसायाची निवड करतो. आता व्यवसायाची निवड करताना त्याचा जो मुख्य पिंड असतो तो पिंड त्याच्याकडे त्याला घेऊन जातो आणि तो त्या ठिकाणी तशा व्यवसायाशी संबंधित होतो. बुधाचा भाग असा आहे की बुध हा अनेक प्रकारचे व्यवसाय करतो, पण त्याला खरोखर त्या व्यवसायामध्ये यश मिळतं का हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्यातून यश मिळवण्यासाठी म्हणून बुध हा निश्चितच चांगला हवा, हा भाग आहे. आता दशमांश कुंडली ही 3 अंशाची कुंडली आहे, हे पण तेवढं बघायला पाहिजे. आता त्यामध्ये इथे एक योग आहे की तो दशमेश आणि लग्ने हे दोघही ग्रह जरी शुक्र नीचेचा जरी झाला तरी सुद्धा तो शनियुक्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर त्याला कार्य करायचं असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर त्यावेळेला त्याने कुठल्या स्वरूपाच्या व्यवसायाशी संबंधित राहावं किंवा त्याचं व्यवसायाचं स्वरूप कोणतं असेल. आता शुक्राकडे सुद्धा अनेक गोष्टी आहेत, पण इथे शनियुक्त आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर शनी हा मेटलचा कारक आहे. जर तुम्हाला बघितलं तर मेटल डिझायनिंग किंवा शीट मेटल डिझायनिंग हे शनीकडे येतं आणि त्याच्याबरोबर कारागीर जो आहे तो शुक्राचा आहे. कारागीर म्हणजे कलावंत. एखाद्या कुठल्याही व्यवसायाशी जो असेल मनुष्य, जगामध्ये अनेक व्यवसाय चालतात त्याच्यामध्ये कलेचा भाग पण येऊ शकतो आणि अशा वेळेला जातक हा जो आहे हा कलेच्या माध्यमातून पण पैसे कमावू शकतो. हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला ते आलं पाहिजे. आता इत्यादी ग्रहांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर चंद्र हा कुंभ राशीचा आहे, तो सुद्धा शनीच्याच राशीचा आहे. म्हणजे त्याचा मानसिक कल हा कशा बाबतीत असेल तर लक्षात घ्या, जोपर्यंत मानसिक कल म्हणजे आपली इच्छा ही कशी असेल तर त्याप्रमाणे मनुष्य त्याकडे प्रस्थान करतो. म्हणजे त्या ठिकाणी तो जातो आणि ते कार्य त्याच्या नशिबात आलेलं असतं. म्हणजेच काय की अशा वेळेला त्या जातकाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लग्नेश आणि दशमेश हे दोघही एकत्र आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे तुम्हाला खरोखरीच असं जर बघायला गेलं तर शनी मंगळ हा समसप्तक योगात आहे. त्यावेळेला पण तुम्हाला तो योग म्हणजे काय, एकमेकाची दृष्टी, कळलं? आणि त्यामधून जर विचार केला आपण
तर जातकाला फलादेश करतेवेळी तुम्ही सांगितलं पाहिजे की तुला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल, कारण का की समोर मंगळ आहे. आता मंगळ सुद्धा हा हर हुन्नरी आहे. त्या ठिकाणी कष्ट करायला मागे पुढे पाहणार नाहीत. दुसरी गोष्ट की ह्या एक दोन ग्रहामध्ये विरोधाभास आहे, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याला त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतील. आता ते प्रश्न कोणते होतील? तर आर्थिक होतील का, व्यावसायिक होतील का, जागेबद्दलचे होतील का, जागा मिळेल का, इथपासून व्यवसायाला सुरुवात करायची असते. त्या ठिकाणी आपण बघितलं तर कारकग्रह आपण पहिल्यांदाच सांगितले, शनी आणि मंगळ. तर इथे दोन्ही ग्रह जे आहेत ते आपल्याला दर्शवतात की दोन्ही ग्रह त्या कारतत्वामध्ये आपल्याला उपयोगी पडतील. आता मंगळ हा जो आहे तो भूमीचा कारक आहे. बरेचसे उद्योग जे असतात ते त्या ठिकाणी आपण जागेवरती ज्या जागा असतात, दुकान असतात, कारखाना असतो, त्या संदर्भातील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे जातक आलेलं आहे, तर त्यावेळेला त्याची जन्मतारीख ही 90 सालची आहे. म्हणजे 90 साली जन्मलेली व्यक्ती आता किती वर्षाची असेल? तर 33-34 वर्षाची आता व्यक्ती आहे. त्यावेळेला त्याला अनुसरून तुम्हाला जर त्याने प्रश्न विचारले, आता जागेच्या बाबतीमध्ये वय वर्ष 32-33 या वर्षी त्याच्याकडे जागा असेल तर वडिलोपार्जित आहे का, त्याला स्वतःला घ्यायची आहे का, असे अनेक प्रश्न तो आपल्याला विचारू शकतो. त्यावरती ते प्रश्न मी तुमच्याकडूनच घेतो आणि त्यावरती उत्तरं कशी द्यायची हे आपल्याला शिकायचं आहे. जर कोणाला काही अडचण असेल, काही कळलं नसेल, तर सगळेजण आदरणीय आहात, काही प्रश्न नाहीये. तर तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते पण व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने विचारावं, अतिशयोक्ती करू नये. हा, विचारा. विचारा, कोणाचा प्रश्न आहे प्रश्न कोणाला? असेल तर हँड रेज करा. विचारा हा, कुलकर्णी मॅडम. कुलकर्णी बोला. बोला कुलकर्णी. हा, नमस्कार सर. नमस्ते. सर, हा याच्यामध्ये आर्किटेक्चरचा व्यवसाय येऊ शकतो का? नक्की होऊ शकतो. आर्किटेक्ट हा जो भाग आहे ना मॅडम, आता हा. आर्किटेक्ट मध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आहेत. एखादी गोष्ट निर्माण करणे, डिझाईन करणे, हो. म्हणजे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन हा एक आपल्याला कल्पना आहे की आर्किटेक्ट मध्ये वापरला जातो. हा. आता आर्किटेक्ट हा जो कन्स्ट्रक्शन मध्ये आहे तो उद्या समजा एखादा ब्रिज बनवायचा आहे तरी सुद्धा आर्किटेक्टची आवश्यकता असते. आता हो. आर्किटेक्ट मध्ये कोणती गोष्ट असते तर ड्रॉइंग अँड डिझायनिंग. हा. बरं, कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी आर्किटेक्टची आवश्यकता असते, कारण का की त्याच्यामध्ये किती मटेरियल टाकावं, किती सळी टाकावी, किती खड्डा खोदावा, हे संपूर्ण नॉलेज जे आहे ते आर्किटेक्ट वरती असते. म्हणून आर्किटेक्टच्या आधारावरती बिल्डर हा त्या ठिकाणी आपला व्यवसाय निश्चित करतो की मला किती खर्च येईल, काय, हे सगळं एस्टिमेट आहे. आणि आर्किटेक्टचा हा जो विषय आहे तो म्हणजे अतिशय कठीण विषय आहे. त्यामध्ये बरेचसे लोक आर्किटेक्टचं जे लायसन्स असतं ते सरकारी लायसन्स असतं आणि त्याच्यावरती भल्या अच्छा. मोठ्या इमारती जेव्हा उभ्या राहतात तर आर्किटेक्टचा फार मोठी भूमिका त्याच्यामध्ये असते, आर्किटेक्टची. अच्छा. आणि हा, सर, आणखीन एक गोष्ट, शुक्र शनी आहेत भाग्यामध्ये. आता तुम्ही म्हणलात एखाद्या कलेच्या संदर्भातील, आता हे हो आर्किटेक्चर म्हणजे सुद्धा कलाच झाली एक. हो पण जेव्हा हो. आपण एखादा कला म्हणून जर बघायला गेलं तर शुक्र शनीमुळे आपण चर्मवाद्य वगैरे तो शिकू शकतो, असं काही सांगू शकतो? नाही, ऍज अ आता काय म्हणून. गंमत आहे की संगीत आता मुख्य कारक जे आहे, तर हा. संगीत हा जो भाग आहे ना मॅडम, गद्य आणि पद्य हा. दोन्ही विचार करतो आपण. आता त्यामध्ये संगीत गाणं हे फक्त शुक्रावरती अवलंबून आहे आणि हो. त्याच्यामध्ये सगळे ग्रह जर समजा विचार करायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही खरोखर कुठल्या तऱ्हेचं गाणं गाणार आहात तर नाही, तो वाद्य बेस जो आहे. वाजवण्याबद्दल मी म्हणते, कारण शनी पण आहे वाद्य, शुक्राबरोबर इथे. हो हो, वाद्य आता हा. शनीच्या अंतर्गत वाद्य कुठलं येईल? मग ती चर्मवाद्य जी आहेत, जी बडवली जातात हो अशा अर्थाने, तर ती आपण शिकू शकतो का? म्हणजे ह्याला सुचवू शकतो का आपण? हो, सुचवू शकता. आता गंमत काय आहे की त्या ठिकाणी बघा तुम्हाला मी सांगतो, तबला हे मंगळाकडे येतं. अच्छा, बर. जरी ती बडवणारी वाद्य असलं तरी हा. सुद्धा. हा. हा. ढोलक, ताशा. आता ताशा म्हणजे अच्छा. लोकांना त्रास देणारं काम आहे, कळलं का? होय. ताशा म्हणजे लोकांचे बारा वाजवणारं काम आहे, ते काही उपयोगाचं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता, असं काही हे नाहीये. पण अच्छा. बरेच लोक जे कलावंत असतात ते कधी कधी लो कॅटेगरीचे असतात, कधी कधी हाय कॅटेगरीचे असतात. आता मला सांगा, पियानो वाजवणारा व्यक्ती हा किती लोकांना आवडतो?
हाय कॅटेगरी मध्ये जाईल सर ते. एकतर वाद्य ते खूप हे हा आहे, जे मला असं वाटतं. येस नाही नाही बरोबर आहे तुम्हाला हा हा वाटतं ते तुम्ही सांगा हरकत हा नाही पण तरी सुद्धा पियानो वाजवणारा ते तेवढी मोठी मशीन असते हे हो असतं ते हो असतं हो हा सगळा भाग आहे त्यानंतर होय गिटार वाजवणारे लोक असतात गिटार किती हो लोकांना आवडतं आवडतं ना सर भरपूर लोक म्हणजे आता माझ्या नाही नाही नजरेतून बघायला गेलं तर आवडणार. नाही, नाही, गिटार हा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक स्पेशलायझेशन आहे आणि हा कम्प्लिटली डिफरंट दर्जा आहे त्याचा दर्जाच वेगळा आहे तर तो सगळ्यांना अच्छा पटेल का आता संगीतामध्ये जेव्हा बरोबर आपण एखादं गायन ऐकतो गाणं ऐकतो हा तर त्यावेळेला त्याच्यामध्ये मिक्स असतो सगळं मग एखादा बरोबर हो मनुष्य ढोलक वाजवतो एखादा मनुष्य तबला वाजवतो एखादा मनुष्य पियानो वाजवतो एखादा मनुष्य बासरी वाजवतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या रिलेटेड शुक्र येतात हा मग इथं आपण शुक्र शनीला पण एकत्रित धरून मग कोणतं वाद्य सुचवू शकू आपण त्याला, जर त्याला एखादा छंद पर्टिक्युलर जोपासायचा असेल तर. छंद असेल किंवा त्याला प्रोफेशन करायचं असेल हा तर पूर्वी लोक बरेचसे ऑर्केस्ट्रा वगैरे वगैरे होते तर त्या बाबतीमध्ये तुम्ही शुक्राला पर्टिक्युलर वाद्य जे आहे तर संगीत ही मैफिलच अशी आहे की त्यामध्ये सगळ्या वाद्यांचा जो आहे वापर केला जातो मग त्याची आवड कोणती आहे आता जसं की ऑर्केस्ट्रामध्ये 30-30 40-40 लोक एका वेळेला काम करतात त्यांच्याकडे डिफरंट कोण घुंगरू वाजवतो कोण काय करतो तर त्याची हो हो ते काही व्यवसाय आपला हा जो भाग आहे हा व्यवसायाच्या संदर्भात आहे हो आपला विषय व्यवसायाच्या संदर्भात व्यवसाय समजा. येस तो कला कुठली शिकणार आहे त्याचं पंचम स्थान तुम्ही ठरवा बरं बरं कळलं चालेल. आणि ओके पंचम स्थानामध्ये असणारे ग्रह पंचम स्थान हे कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल हा भाग आहे ओके हो सर धन्यवाद सर. धन्यवाद देशमुख मॅडम विचारा प्रश्न. अनम्यूट करा स्वतःला. देशमुख मॅडम हा सर मला असं विचारायचं की याच्या अष्टमामध्ये हे आहे ना रवी आणि स्वराशीचा आहे तो हम्म, दशमांश कुंडलीमध्ये तर याला हम्म. सासूवाडीहून मदत होईल का व्यवसायासाठी? नाही, आता असं बघा असं आहे मॅडम की रवी हा अष्टमामध्ये योग्य नाही पण तो सिंह राशीचा आहे आता शासकीय याच्यामध्ये तुम्हाला तो मुळातच लग्नी बुध राहूची युती आहे भाग्यात शनी आलेला आहे तर त्याला विलंब होईल अच्छा कळलं विलंब का होईल. प्रश्नच नाही ना शनी विलंबाचा कारक आहे जोपर्यंत हा, तुम्हाला पूर्ण अनुभव येणार नाही तोपर्यंत त्याला त्या टिकून शासन मदत हा, कशी करेल आणि शासन आता मदत या सगळ्या गोष्टीमध्ये करत नाही व्यवसाय का आता हा, व्यवसायामध्ये तुम्ही सिस्को मध्ये गेला मिस्को मध्ये गेला तरी सुद्धा सिडको मध्ये गेला तरी सुद्धा आर्थिक पुरवठा हे कोणी करत नाही मदत आणि आर्थिक पुरवठा याच्यामध्ये फरक आहे तर आता त्या सगळ्या ज्या सोयी होत्या त्या बंद झालेल्या आहेत अच्छा नाही नाही मी या अँगलने विचारलं की बा रवी हा कारक असतो ना पित्याचा हो हो. म्हणून नाही नाही त्या तसा काही अँगल मी संबंध विचारलं होतं. नाही तसा काही संबंध नाही फक्त एकच आहे की आपल्याला पहिल्यांदा बघितल्याप्रमाणे राहू बुधाची युती आहे व्यवसायात पदगत होणार हे त्याला कल्पना दिली पाहिजे हा लग्नेश शनी आहे तो शुक्रयुक्त आहे म्हणजे त्याची एकजूट आहे आणि तो त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये कार्य करेल आता शनीचं काम असतं दिव्य काम असतं जसं की हो एखादी रिफायनरी उघडायची असेल तर ते काही साधं काम नाहीये नाही फार मोठं काम आहे मग हो अशा वेळेला त्या ठिकाणी दीर्घ काळ लागतो म्हणजे तो ताबडतोब 30व्या वर्षी होणार नाही यदा नाही कदाचित वडिलांच्या याच्या बैठकीत असतील तर त्या ठिकाणी ते वापरतील पण असं अच्छा काही संबंध नाही हा मगाशी हा आता मॅडम विचारलं आर्किटेक्ट आर्किटेक्ट याच्यामध्ये होऊ शकतो कन्स्ट्रक्शन होऊ शकतं रोड बांधणी होऊ शकतं एखादी ब्रिजेस करणं होऊ शकतं हा रेल्वे ट्रॅक होऊ शकतं पण त्याला फार मोठं ऑर्गनायझेशन हा वय वर्ष बघा हा 35 आहे हा त्यावेळेला तो काय करू शकतो व्यवसाय चालेल का नाही चालणार बरोबर आहे तो विचार करायला पाहिजे वयानुसार. हो. आता जसं की एखादी कंपनी आहे तर ती काही पाणी विक्रेती आहे तो सुद्धा एक व्यवसाय आहे तर हो त्याला जलतत्व पाहिजे हो कळलं का बरोबर आहे सर. उगीच काही विजय मल्ल्या होणार नाहीये हम्म. म्हणून दशमस्थान कारक ग्रह शनी मंगळ यांची बैठक त्यांचे योग आणि लग्नामध्ये बुध हा व्यवसायाचा मूळ कारक ग्रह आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेने विचार केला पाहिजे सर मुकेश घ्यायचं की भाऊ नाही? नाही काढ टाकायला ह्याला रिमूव्ह करा हे पावडे कलर आहेत ते बघायला आलेले असतात किती लोक आहेत केलं सर मग. हा रिमूव्ह केलं ना बरं त्यांना 50,000 सांगितले यायचं नाही बर मग आता अशा वेळेला तुम्ही कारकग्रह आणखी दुसऱ्या प्रश्नावर जा रवीचा काही संबंध नाही नाही ना हा ठीक आहे सर. ओके थँक्यू सर. ओके
भागवत मॅडम विचारा प्रश्न. सर नमस्कार. आपण इथे पाहिले की मूळ कुंडलीत त्याचा व्यवसायाचा कारक बुधराव इथे दशमांश कुंडलीत याच्यात आलेले आहेत, लग्नात लग्नात. आलेले आहेत, मकर लग्नात. आणि हो आपण असं म्हटलं त्याच्यात की कधी राहू असल्यामुळे कधी ना कधी त्याची फसगत होणार. हो तर हो मग हा नक्की. कालावधी आपण साधारण म्हणजे कशा पद्धतीने काढू शकतो? म्हणजे बुध ओके, जेव्हा फाईन जेव्हा फाईन फाईन. बुधावरून जाईल. व्हेरी व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. आता बघा असं आहे मॅडम, की हा राहू मुळामध्ये आलाय कुठून ते हे बघायला पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? हा बरोबर बरोबर. का? हा, मग आता हो. मूळ राहू जो आहे तो कुंडलीमध्ये शनी युक्त आहे आणि तो मकर राशीमध्येच आहे हा मूळ. आणि हा. त्याच्यासोबत बुध आलेला आहे आणि तो ऋषभेतून आलेला आहे. हम्म. बरं, आता तुमचं म्हणणं आहे की फसगत कधी होईल. व्हेरी फाईन. हा, फार चांगलं आहे. जसं की राहूची गती ही 18 वर्षाची आहे, याचं तुम्हाला कल्पना आहे. हा. हो म्हणजे सेकंड राऊंडला ही व्यक्ती 36 वर्षाची असेल. बरोबर 18 वर्षी तर शक्यच नाही. बरं, बरोबर. 36व्या वर्षी ज्या वेळेला जानेवारी महिना असेल, म्हणजे सॉरी मे महिना असेल, कारण का हा की मूळचा हा जो हे आलेला आहे तो कुठल्या याचा आहे तो तुम्ही बघा. तर त्या महिन्यामध्ये जून. जून मध्ये आहे. बरोबर आहे? हा म्हणजे हा 15 जूनच्या अगोदर जेव्हा वयाच्या 36व्या वर्षी गोचर हा. जेव्हा लागू करेल त्यावेळेला हम्म. जातकाचा बुध आणि राहू पुन्हा एकत्र येऊ शकतात. हा म्हणून काही वेळेला खगोलशास्त्रामध्ये ऑर्बिटमध्ये जेव्हा ही युती होते त्या हा युतीमध्ये तो महिना हा तिथे धरला जातो, म्हणजे कन्सिडर केला जातो. म्हणजे त्या हम्म. ठिकाणी सेकंड राऊंड म्हणजे राहूचं मकर राशीमध्ये मूळचा मकर राशीतला राहू आहे. हम्म. हम्म. Got it? आणि हो तो राहू जो आहे तो 14 अंशाचा आहे, श्रवण नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये. हा बरोबर आहे? मग तुम्हाला जर टायमिंग करायचं असेल असं म्हणायचं असेल तुम्हाला, बरोबर. बरं, हा. मी आता आपल्याला जातकाला हा, सावधगिरीचा इशारा हरकत द्यायला हवा ना. हरकत नाही, हरकत नाही. आता चांगला प्रश्न आहे, सांगतो मला. आता मूळ कुंडली जर आपण पाहिली तर ती कन्या राशीची आहे. हा त्याच्यामध्ये राहू हा मिथुनेला कधी जाईल तर कर्केतून मिथुनेला जाईल. हा बरोबर आहे? बघा आता हो पुन्हा सांगतो तुम्हाला. मूळचा राहू हा मकर राशीला आहे आणि दशांश हम्म. कुंडलीमध्ये मकर लग्न आलेलं आहे. तर त्या हम्म. ठिकाणी मकरेला जेव्हा राहू येईल त्यावेळेला तो मकर राशीमध्ये. मग आता इथे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत की दशम स्थान म्हणजे त्याचं मूळ पत्रिकेचं दशम स्थान हे मिथुन आहे. हा बरोबर आहे? आता जर हा तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 18 वर्ष होतील ती मकर राशीमध्ये राहू आल्यानंतर. एक राऊंड, हा पहिलं राऊंड. बरोबर आहे? हो हो आता दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही बघितलं तर त्या कन्या राशीपासून 10वी रास जी आहे ती मिथुन आहे की नाही. हा बरोबर. मग हा आता त्या 10 राशी जाताना 10 दिडे किती झाले? 15 15. हा, 10 दिडे 15. 15. म्हणजे 15 अधिक 18 33. हा हा 33व्या वर्षी बरोबर मिथुन राशीमधून राहू असेल असं हा समजा. पण राहू रेट्रोगेट असतो नेहमी, लक्षात घ्या. बरोबर. बरोबर. नंतर तो मिथुनेला येईल. हम्म. मग जेव्हा मिथुनेला राहूचं भ्रमण असेल त्यावेळेला हा जातक किती वयाचा असेल तेव्हा गोचर अप्लाय होईल. ते मिथून दशमात त्याच्या मूळ कुंडलीत आहे म्हणून. बरं. हो, आणि कसं आहे मॅडम बघा सांगतो की मूळ कुंडलीवरती आधारित तुम्हाला गोचर अप्लाय केलं पाहिजे. हा कळलं? आता साधा नियम हम्म. आहे, जर मुळातला राहू हा मकरेत आहे तर तिथून मकरेला येण्यासाठी त्याला 18 वर्ष लागली. हा आणि त्या मकर राशीपासून मिथुन रास कितवी आहे तर 8वी आहे का कितवी आहे बघा. कशापासून? मकर राशीपासून हा उलट जायचं, उलट जायचं, उलट 6वी. जायचं. हा हा. हो याची बरोबर 8वी येते बरोबर. हा 8वी ना. हो 8वी येते. हा, मग 8 दिडे 12 किती झाले? 12. 12 12. 12 आणि 18 30. हम्म. मग 30व्या वर्षी जातकाचा राहू हा मिथुनेतून भ्रमण करेल गोचरीने. हा, गोचर.
हा, पण मग ह्याचा अर्थ असा समजायचा की राहू कुठे का असेना जन्मपत्रिकेत जेव्हा तो त्याच्या मूळच्या लग्न कुंडलीतल्या 10व्या स्थानी असलेल्या राशीवरून जाईल तेव्हा प्रत्येक बरोबर. वेळेस त्यांनी सावध राहणं आवश्यक आहे असं प्रश्न इन जनरल सगळ्यांनाच सांगता येईल कुठेही असला राहू तरी. बरोबर आहे. आता कसं आहे मॅडम, मुळात राहू आपण का पकडला? कारण का की दशमांश कुंडलीमध्ये राहू हा मकरेला आलेला आहे. बरोबर. तो कुठून आलाय? तर तो पंचम स्थानातून आलेला आहे. हा. बरोबर आहे. पंचम स्थानामध्ये त्याला यायला 18 वर्ष लागली. हो. बरोबर. आता ती 18 वर्ष तिथपासून 8 राशी घेतल्या तर 8 × 12 म्हणजे हा. वय वर्ष 30. बरं, तुम्ही समजा हा जन्म जो आहे तो 90 सालचा आहे, त्याच्यामध्ये 30 एकत्र केले तुम्ही तर 30 आणि 90 किती झाले? 2020. बरोबर आहे. हो. मग 2020 साली राहू कुठे होता बघा. इथून येत होता सर. मग आता बस मला काय तेच पाहिजे उत्तर. आणि 2027 ला मकरेत येणार. हा, पण आपल्याला मिथुन आता जर मॅडमने विचारलं तर ते मिथुन राशीच्या बद्दल सांगितलं. वय कसं काढलं आपण? पहिला वय कसं काढलं ते बघा, त्याला महत्व आहे. आणि मग सर असं पण म्हणता येईल का की आता बुध पण म्हणजे राहू तर 18 वर्षांनी राहूवरती येईल परत, पण बरोबर. बुध तर सारखाच येईल ना, दर 2-3 वर्षांनी बुध येत राहील सारखा. तेव्हा राहू नसेल तिथे मॅडम. परत सांगतो तुम्हाला मी, हा. हा जो राहू मूळ कुंडलीमध्ये आलेला आहे हा. तर त्याला ओके. दरवेळेला राहूच्या मुखातून नाही जावं लागणार. नाही. कारण हा. मूळचा राहू ओके. जेव्हा येईल तर त्यावेळेला तो स्थानामध्ये इफेक्टेड होईल. आणि मग प्रत्येक 18 वर्षांनी ही सायकल रिपीट होईल. नक्की सायकल आपल्याला कळणं गरजेचं आहे मॅडम. आलं लक्षात सर. बरं, आता दुसरा भाग आणखी सांगतो. नाही, फार चांगला प्रश्न आहे, लोकांना कळला पाहिजे. दुसरा भाग असा आहे मॅडम की समजा जर शनीचा आपल्याला विचार करायचा आहे असेल, शनीचा विचार करायचा असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला जर शनी मूळचा शनी कुठेशी आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मूळचा शनी ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला मकरेचाच आहे, पण शनी कसा चालतो? फॉरवर्ड चालतो, रेट्रोगेट चालत नाही. मग त्यावेळेला तो मूळचा शनी मकरेचा आहे तर दशम स्थानामध्ये येण्यासाठी शनीला किती कालावधी लागेल? तर पुन्हा लक्ष द्यायचंय. त्यावेळेला बघा, आपल्याला पहिली स्थानं जी आहेत ती 12, बरोबर आहे, म्हणजे वय वर्ष 30. 30 वर्षानंतर येतो ना, 2.5 × 12 किती झाले? 30. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिकडची आपल्याला स्थानं बघायची किती? तर 6 बघायची. गेल्याला 8 पाहिली, ही 6 बघायची. 6 × 2 = 15. 6 × 9. 6 2.5 किती? 15 बरोबर. 15. 2 12 आणि 3 15. 15 आहे ना. मग 15 आणि 3 27, 27.5 समजा. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी राहू शनी तिथे येणार? तर शनी आणि राहू मध्ये जे भ्रमंतीचं अंतर आहे ते वेगळं आहे, म्हणजे गोचर वेगळं आहे. पुन्हा सांगतो, इथून 6 का पकडले? कारण शनी मकर राशीतला आहे, तो मिथुन राशीपर्यंत येईपर्यंत 6 राशी पकडायच्या. बरोबर. थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. नाही, लक्षात आलं की नाही सांगा मला, नाही तर मी उगाच बडबड करणं काय उपयोग. नाही आलं लक्षात. म्हणजे इथून शनी जातोय तर 6 राशी ओलांडणार आहे आणि तिकडून राहूला यायला 8 राशी जावे लागते. म्हणून आकाशातली खगोलशास्त्रातली गती जी आहे ती भिन्न आहे. राहूची गती फिक्स आहे. शनीच्या गतीमध्ये कधी फलादेश, मी तुम्हाला सांगतो फरक कधी पडेल तर एक लक्षात घ्या, ह्या जातकाचा जन्म 90 सालचा आहे तर 90 साली ऐनांश वेगळे होते आणि तो जेव्हा 60 वर्षाचा होईल त्यावेळेला ऐनांश वेगळे असणार. म्हणून गोचरीमध्ये डिग्री वाईज फरक पडतो, डिग्रीमध्ये फरक येतो. म्हणजे जे अंश असतात ना, तेव्हा आपल्याला त्याच तारखेला ते अंश मिळणार नाहीत. त्याला कारण असं असतं की जर कले विकलेमध्ये ऐनांश बदलला, कलेमध्येच बदलतो, विकलेमध्ये नाही होत, कलेमध्ये बदलला तर त्यावेळेला ती कला शनीच्या एक कलेला 1 महिना लागतो. आलं लक्षात?
म्हणजे त्या विचारात तुम्हाला एक कलेचा फरक कळेल किंवा 2 कलेचा फरक कळेल. पण ऐनांश जे आहेत तर त्या ऐनांशावरती गती तुम्हाला आज मी स्पष्ट केलेलं आहे. ती गती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर वयामध्ये कोणते ऐनांश लागतील त्या दरम्यान जातकाचं गोचर राहू केतूला पण ऐनांशाचं महत्व आहे. त्या दिवशी मी बरोबर, दाखवलं पण पृथ्वी कशी. हा बोला. एक महिनाभर अजून आपण मागे पुढे म्हणजे जास्तीच कालावधी हो, हो. आपण सांगताय की बाबा अमुक एक वर्षभर तू सावधगिरीने व्यवहार कर किंवा येस 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 येस. पर्टिक्युलर कसं असतं मला सांगतो मला इन यू आर लर्निंग इन ऍडव्हान्स. म्हणजे फार आपण वरच्या लेवलला आता विचार करत आहोत. तर ज्या वेळेला फलादेश करते वेळी पर्टिक्युलर एखादी घटना अमुक एका मध्ये का होणार नाही किंवा का घडली नाही, मागे पुढे त्याचं का होतं, तर ऐनांशाप्रमाणे चंद्राच्या गतीमध्ये बदल होतो, सूर्याच्या मध्ये पण होतो. हे जे कमी मुदतीचे ग्रह जे आहेत लवकर अंतर पार करणारे कळलं का, तर त्या याच्यामध्ये तुमचा जो अंदाज आहे ते फलादेशासाठी चुकू शकतो. कारण का आपण ऐनांशाचा भाग घेतला नाही म्हणून. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, समजा 1960चा जन्म आहे आणि आज त्या व्यक्तीला समजा 60 वर्ष झालेली आहेत. बरोबर. कळलं का, तर 60 वर्षापूर्वीचे ऐनांश तुम्ही विचार करा. त्यावेळेला चंद्राचा बदल, सूर्याचा बदल, मंगळाचा बदल, बुधाचा बदल हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये त्या तारखेमध्ये दर्शवेल. बरोबर आहे. बरं, देशमुख मॅडम काय विचारायचं आहे तुम्हाला? थँक्यू. थँक्यू. सर मला असं विचारायचं आहे की कुणाच्या माध्यमातून याची फसवणूक होईल? हा बुधा हा बघा हा व्हेरी गुड. वयाने लहान राहील की सांगतो मोठा राहील? वय बी ते जाऊ द्या. व्यापारामध्ये पहिला भाग आहे बुधाची फसगत कशी होते. तर बुध मागे मी शिकवला होता, तुम्ही नव्हतात. तर बुध हा लोभी प्लॅनेट आहे आणि आयुष्यामध्ये बुधापासून अनेक लोकांच्या फसगती होतात. नाही होत असा भाग नाही. कारण का की इन्व्हेस्टमेंट आपण करतो किंवा आपण पुढच्या अंदाज आपले असतात ते चुकतात. का चुकतात? कारण त्याच्यामध्ये भाववाढ होत नाही. काही वेळेला आपलं डेप्रिशिएशन जातं, काही वेळेला तेवढं प्रॉफिट मिळत नाही, काही वेळेला बाजारामध्ये मंदी असते. मंदी तेजीचा पण कारक बुध आहे. मग अशा वेळेला कोणापासून फसगत होईल, तर त्या ठिकाणी व्यापारामध्ये फसगत ही होणारच. तो कुठला व्यापार करतो. आता त्यामध्ये एखाद्या चिकाटीने मनुष्य समजा काही गोष्टी विकत नाही, तर त्यावेळेला तो तसाच असतो, तटस्थ राहतो. आता तटस्थ भूमिका करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणून पर्टिक्युलर कुठल्या व्यवसायाशी तो संबंधित असेल तर कधी ना कधीतरी त्याचा व्यापारामध्ये नुकसान हे होणारच. आलं लक्षात? देशमुख मॅडम. देशमुख मॅडम अनम्यूट करा स्वतःला. आपण असं सांगू शकतो का जातकाला की तू नोकरांपासून सावध राहा किंवा बुधा बिझनेस हा नोकर पार्टनर नाही जो आहे तर त्याच्यापासून नाही. सावध राहा, असंच बुधा पर्टिक्युलरली सांगू शकतो का? बुधा हा पार्टनरशिपचा कारक आहे. बुधा हा बाजाराचा कारक आहे. मेन म्हणजे त्या ठिकाणी मार्केटचा कारक आहे. बाजारामध्ये कधी कधी मनुष्य एखादा आयटम डम्पिंग करतो आणि त्यावेळेला त्याचे भाव उतरतात. असे भरपूर लोक बर्बाद झालेले आहेत. त्याचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा व्यापारामध्ये नुकसान होतं. नुकसान होतं, बरोबर आहे. असं आहे. पण व्यापारातलं नुकसान हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात होतच होतं. हो सर, आलं लक्षात. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. आता व्यवसाय कोणता करावा किंवा कुठला असेल तर तुम्हाला ही भूमिका कळलेली आहे. नाही कळली तर नसेल कळली तर विचारा कोणाचे काही प्रश्न असतील तर अजून. नाही सर. बरं, ऐनांशाचा भाग कळला का आज तुम्हाला? अनम्यूट करू सर सगळ्यांना. बाजारामध्ये गोंधळ नको व्हायला ना. करायला हरकत नाही. विचारतो ऐनांश कळले पाहिजे का? हो, अनम्यूट केलंय सगळ्यांना. काय असेल कोणाचा प्रश्न तर विचारा, पण एकेकाने विचार. सर मी विचारू? हा विचारा. सर आता जो भागवत मॅडमने विचारलेला प्रश्न, ती शंका माझी होती, ती मला कळली आता त्यांच्या तुमच्या एक्सप्लेनेशन वरून. पण त्यासोबत मला असं विचारायचंय की राहू असल्यामुळे
त्याची फसगत होणार आहे वयाच्या 30व्या वर्षाच्या दरम्यान. पण गेल्या वेळेस आपण असं बघितलं होतं की राहू आवाज 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 गेला. हा आवाज आवाज नाही येत तुमचा. सेकंड राऊंड मध्ये मॅडम मध्ये काहीतरी काय फटका तो नाही येत आवाज. हा, आता आला. बोला. आज बोला, माझ्याकडे बोला. सर नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी मध्ये मध्येच ऐकू येते आणि आज हा, मोबाईलवर हा. लावले. तर हा, समजा बोला. आता सेकंड राऊंड मध्ये त्याला फटका बसला, हम्म. पण मग तिसऱ्या चौथ्या राऊंडला पण त्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे का? प्रिकॉशन म्हणजे आता तुम्ही जर कारकिर्दी पाहिली माणसाची, तर हा. जसं की आपल्या ह्याच्यामध्ये आपलं जसं वय वाढतं, आपल्या शरीरामध्ये जसे बदल होतात, तसे हे सगळे ग्रह जे आहेत ते आपल्याला त्याला जरा म्हणतात. तर ती हा. बदल त्याच्यामध्ये होतेच होतं. मग आता व्यवसायामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला तोच व्यवसाय तसाच राहीलच असं शाश्वती आपण देऊ शकत नाही. कारण हा. का की ग्रह हे नेहमी बदलत असतात. म्हणून परिस्थिती जी आहे ती माणसाची नेहमी बदलते. म्हणून त्याच परिस्थितीवरती माणसांनी घमंड करू नये किंवा हा. आव्हानात्मक राहू नये. त्याच्यामध्ये जसं आपण अंदाज ज्याला काही वेळेला आपण अरेरावी करतो किंवा त्याच्यामध्ये आपली हुशारी होते ती फेल होते. म्हणून तिथे ओव्हर कॉन्फिडन्स, इन शॉर्ट ओव्हर कॉन्फिडन्स. हा. म्हणजे आज एकदा जरी जर एका प्रकारचं नुकसान झालं तर सेकंड वेळेला दुसऱ्या प्रकारचं पण काहीतरी आपल्याला नक्की राहूमुळे नक्की त्रास सांगतो होणार. सांगतो सांगतो. अगदी तुम्ही फार चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन देतो. मला काही तसं हे नाही. बघा, कधी कधी जातकाच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि मंगळाची युती झाली समजा, होऊ शकते, नाही होणार हा. असा भाग नाही. आता जसं मगाशी त्या मॅडमने विचारलं, त्यावेळेला शनी हा कोणत्या वर्षी तिथे येणार आहे, त्यावेळेला मंगळ हा एका प्रवासामध्ये जाणार. कारण का शनी जेव्हा ज्या राशीत असतो त्यावेळेला शनी सोबत मंगळ 2 वेळा येतो, रवी 2 वेळा येतो, हो. कळलं का. बुध हा 2 वेळा येतो, शुक्र 2 वेळा येतो. मग त्यावेळेला ते पण मंगळ हा मोर इफेक्टेड आहे, रवी हा मोर इफेक्टेड आहे. जसं की उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आपला रोजचा चंद्र आपण जेव्हा पाहतो, रोजच्या चंद्रावरती चंद्राचा जसा आज वृश्चिक राशीमध्ये चंद्र आहे आज, मग तो चंद्र हा जो इफेक्ट करेल तो समजा 2 तासासाठी 1 तासासाठी असा करेल. पण जो मंगळ शनीची जी युती जेव्हा होईल तो मोठा हादरा असतो. म्हणून याच्यामध्ये दिग्गज लोक सुद्धा याच्यामध्ये काय होतं की काही अडचणीमध्ये येऊ शकतात. आज तुम्ही स्वतः स्थिती पाहतात, बऱ्याच लोकांनी वाटेल तशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याला कुठलंही गणित नाही, आणि जे पूर्वीचे इन्व्हेस्टर होते ते फेल झाले. मग उद्या हे पण फेल होणारच आहे. आज त्यांचं नशीब चांगलं आहे. सगळेच वॉरन बुफे नाहीयेत, सगळेच कोका कोला नाहीयेत, सगळेच कोलगेट नाहीयेत, कळलं का. म्हणजे याच्यामध्ये फरक, सगळेच लोक नेसले किंवा युनिलिव्हर नाहीयेत. तर त्याप्रमाणे समजा एखादी युद्धाची हे आहे. आता जसं की आपण उद्योग बघितलं तर मॅडम, शैक्षणिक उद्योग आहेत, युनिव्हर्सिटीचे उद्योग आहेत, ते सुद्धा फेल होतात, कळलं का. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की कालचा रिपोर्ट असा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये 15 लाख लोक इंजिनिअरिंग पास झालेले आहेत, फक्त सॉफ्टवेअर. 15 लाखामध्ये 50,000 लोकांना पण नोकऱ्या नाहीयेत. 15 लाखामध्ये हा पण फेल्युअर पार्ट आहे. एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन झालेले नाहीयेत, हा सुद्धा फेल्युअर पार्ट आहे. आज जास्तीत जास्त ऍडमिशन जे आहेत ते अमेरिका आणि कॅनडा आणि लंडन मध्ये होतात. मग हा सगळा विचार जागतिक पण तुम्हाला करता आला पाहिजे. पर्टिक्युलर आपल्याला असं बघितलं पाहिजे की आपल्याकडे आलेली व्यक्ती कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे, निगडीत आहे, त्याच्यावरती तुम्हाला त्या व्यवसायाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अदरवाइज यू आर नॉट गोइंग टू प्रेडिक्ट प्रॉपरली. आलं लक्षात? ओके होय सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आहे प्रश्न अजून आता कोणाचा? आता पार्टनर बघायचा असेल तर पार्टनर सुद्धा सप्तम स्थानावरून बघायचा. व्यावसायिक भागीदार, व्यावसायिक भागीदार, कधी कधी नवरा बायको पण भागीदार होऊ शकतात, पण इथे भागीदार म्हणजे भागीदारच व्यावसायिक. तर त्याला तिथे कर्करास आलेली आहे, केतू आलेला आहे, तर निश्चितच त्या ठिकाणी बघितलं तर भागीदार ह्याच्यापेक्षा हुशार असेल. कुंभ राशीमधला आहे तो, पण सप्तमात केतू आहे, तो पीडा देणारच देणार.
म्हणून एखादी व्यक्ती तुम्हाला असं विचारायला आली की मी भागीदारीमध्ये व्यवसाय करू का, तर तुम्ही ह्या पत्रिकेवरून भागीदारी व्यवसाय तुम्ही सल्ला देऊ शकता का, सांगा. होऊ शकतं. नाही. हा, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवसायामध्ये पाहिजे. म्हणून व्यवसाय ही अशी गोष्ट आहे मॅडम की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ठाम असं जातकाचं जीवन जाईल हे सांगू शकत नाही. अप्स अँड डाऊन हे प्रत्येक गोष्टीला ठरलेले आहेत. आम्ही दिग्गज लोक पाहिले आहेत की ज्याच्यामध्ये फेल्युअर झालेले आहेत व्यवसायात. दिग्गज. व्यवसाय कधीही अप्स अँड डाऊन होऊ शकतो. व्यवसायामध्ये अनेक मास्टर लोक आहेत, युनिटी आहे, कम्युनिटी आहे की जे व्यवसायिक एक त्यांचा बादशाह असतो आणि दुसरे लोक सगळे गुलाम असतात. कळलं? असं आहे. आणि हे हुकूम एकच असतो प्रत्येक वेळी. तसा हा व्यवसायाला हुकूम एकच आहे. बोला, व्यवस्थित कळलं पाहिजे तुम्हाला. पण व्यवसाय मनुष्य हा भिन्न भिन्न करतो. आता तुम्ही ज्योतिषी व्यवसाय का ज्योतिष शिक्षण चांगलं घेऊ शकाल पण व्यवसाय चांगला करू शकाल का, सांगा. शिक्षण आणि व्यवसायामध्ये फरक आहे. सर मी एक विचारू. हा, बोला. आपण आता याची फसगत होईल हे बघितलं. ह्याचा हम्म. उद्योग भरभराटीला कधी जाईल हे पण आपण सांगू शकू का? हो, सांगितलं ना तुम्हाला. तर त्यावेळेला गुरु बघायचा. त्यावेळेला गुरु गुरु हा बघायचा. प्रश्नच नाही. गुरु हा मी वेळात पहिल्यांदा शिकवलेला आहे. दशमांश कुंडलीत गुरु वेळात गेला ना, म्हणून मला जरा शंका आली थोडी. हो, बरोबर आहे. पण लग्नस्थानामध्ये तो गुरु काढायचा असेल तुम्ही तर त्या हा. ठिकाणी तो गुरु दशम स्थानामध्ये आहे ना, मिथुनेला. हा. मग वयाच्या 24व्या वर्षी जातक व्यवसायामध्ये संबंधित होईल. अच्छा. गुरु हा माणसाला भाग्यासंदर्भाची कनेक्टिव्हिटी देतो. हा हा. गुरु हा. बरोबर. आणि दुसरा पार्ट सांगतो तुम्हाला गुरुचा मॅडम, की हा. तिसरं राऊंड 36व्या वर्षी होतं, पण त्याच्यामध्ये 2.5 राऊंड बघितलं तर वयाच्या 30व्या वर्षी होतं. हो. मग 30व्या वर्षी सुद्धा 2.5 राऊंडला होऊ शकतं. आणि आपण गेल्या वेळेला विषय घेतला होता की गुरु कुठेही जरी असेल आणि तो जर दूषित झाला नसेल तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला भाग्यामध्ये अडचण येते. तो भाग्याचा कारक आहे. पण व्यवसायात तुम्हाला कारकग्रह पाहता आला पाहिजे पाहिजे. की हो. जो व्यवसाय करत असाल तो. आता एखाद्या व्यक्ती समजा मेटल इंडस्ट्री, एखादी गारमेंट संदर्भात आहे, एखादी होजेरी संदर्भात आहे, एखादा कापूस संदर्भात असेल, कुठलाही व्यवसाय असू शकतो. फल उद्यान आहे. आता जन्मलग्न कुंडलीमध्ये सर मंगळाची दशमावर दृष्टी येते, दशम स्थानावर, आणि तिथे हो. गुरु आहे. तर मग कसा फलादेश द्यायचा आपण? मग त्या ठिकाणी दोन्ही ग्रह काम करतील. गुरु पण करेल आणि मंगळ पण करेल. अच्छा, दोन्ही काम हा, करते. दोन्ही काम करतील. मग आता मूळ कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं मॅडम तर हा. त्या ठिकाणी गुरु आहे आणि मंगळ कुठेशी आहे तर सप्तमात आहे. सप्तमात आहे हा, मग आणि गुरुच्या सप्तमात राशीत आहे तो. राशीत आहे तरी सुद्धा सप्तमात मंगळ हा वैवाहिक जीवनातला आहे. पण हा. दशमात मंगळ पाहतोय तो व्यवसायाचा आहे. अच्छा. ग्रहामध्ये 2 पार्ट आहेत. आता आपण पुढे जेमिनी चालू करू. एक तर ज्या स्थानामध्ये ग्रह असेल त्या स्थानाचं तो निश्चितच फलादेश देणार, फलित देणार. हम्म. दुसरी गोष्ट की दृष्टीने पण तो फलित देतो, म्हणून तो दृष्ट्या ठरवल्यात ना. हो. बरं, जसं सप्तमातला मंगळ धनाची हानी करतो हे निश्चित आहे, पण हो. सप्तमातला मंगळ दशमामध्ये वृद्धी करतो हे पण निश्चित आहे. बघा, हो. मंगळ हा धनाची हानी करणार जर धनस्थानावरती दृष्टी असेल तर. आता ह्या मंगळाची तर येते धनस्थानावर दृष्टी मग जन्मलग्न तो कुंडली. हानी करणार, आणि ठरलेलं आहे. इकडे वृद्धी मग व्यवसायात वृद्धी करेल असं पण हो सांगायचं हो आपण. हो. अच्छा. आर्थिक हानी कशी आहे तर संचित केलेली हानी आहे. हा हा. आणि दशमाची वृद्धी तुमच्या कारोबारातली वृद्धी आहे, हा म्हणजे आर्थिक वृद्धी नाहीये. हा. आर्थिक वृद्धी आणि कार्यवृद्धी याच्यामध्ये फरक आहे. फरक आहे, बरोबर. कर्मवृद्धी, कर्मवृद्धी हो हो. असं आहे. आलं हे लक्षात. लॉजिक तुम्हाला हा. विचार केला पाहिजे, लावलं पाहिजे. तेच.
आलं लक्षात सर. थँक्यू ओके सो फाईन. मच. आता राहिला दुसरा भाग की आणखी कोणते कोणते ग्रह पाहायचे आहेत. तर मॅडमने मगाशी विचारलं की सूर्य. आता सूर्य याच्यामध्ये कनेक्टेड आहे का कुठे बघा. का सूर्याची एकच दृष्टी आहे ती चंद्रावरती आहे, धनस्थानामध्ये आहे. पण मगाशी बोलल्याप्रमाणे मंगळाची दृष्टी सुद्धा आहे. मग मूळ कुंडलीमध्ये आपण जर सूर्य पाहिला तर तो वृषभ राशीत भाग्यात आहे मूळ कुंडलीमध्ये, नाही का भाग्यात. बोल मॅडम, बरोबर हो आहे. ना. हो, भाग्यात ते वृषभेच बुधाबरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला मूळ कुंडली तपासायला तर तो भाग्याचं म्हणजे त्या ठिकाणी भाग्याबद्दलच फला द्या, कारण तो मूळचा भाग्यस्थानामध्ये आहे. मूळ कुंडली विसरायची नाही, त्याच्यावर दशमांश कुंडली तयार झाले. आणि दशांश कुंडली जी आहे तर ती नवमांश जसा 3:20 ला होतो तर हा 3 ला होतो. डिटेल ओके सर. बोला, व्यवस्थित विचार करा, फक्त हे नाही हलगर्जीपणा करू नका. नमस्कार सर. मला नमस्ते. एक प्रश्न विचारायचा आहे. हा. आता आपल्या मूळ कुंडलीत दशमात गुरु आहे. हो हं? तो दशमांश कुंडलीत जरी व्ययात गेलाय पण धनु राशीत म्हणजे भाग्याच्या राशीत आहे. मग हो. तो काय फलादेश देऊ शकतो गुरु ह्या कुंडलीला? बरोबर आहे. आता बघा असं आहे मॅडम की तुमची मूळ कुंडली ही तुम्ही कधीही विसरता कामा नये. आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी जे काही आपण कुंडलीचा वापर करतो तर तो मुख्य लग्न कुंडली आहे, कारण त्याच्यावरतीच संपूर्ण आपली योजना तयार असते. योजना म्हणजे आपल्या आयुष्याचं लेखाजोखा, कळलं. मग हो सर. अशा वेळेला मूळ कुंडलीमध्ये गुरु हा दशम स्थानामध्ये आहे, अति उपयुक्त आहे, योग्य आहे. हं. बरोबर आहे. बरोबर. त्यामध्ये आलेली रास जी आहे ती मिथुन आहे. हो. त्याचा अधिपती हा बुध आहे, तो नाकारता येणार नाही. पण दशमांश कुंडलीमध्ये तो राहूयुक्त झालेला आहे. आता जर समजा राहूयुक्त जर समजा ग्रह असेल तर तो त्याच्या व्यवसायामध्ये काहीतरी कागदपत्रे तिथे काही ना काहीतरी उलाढाल करणार. बुध हा कागदाचा हिशोबाचा कारक ग्रह आहे, कळलं का. हा हो मी सांगतो सर. बघा, बुध हा कागदाचा कारक आहे, बुध लेजरचा कारक आहे, बुध चलांचा कारक आहे, बुध बिलाचा कारक आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बुध टॅक्सेसचा कारक आहे, जीएसटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी बुध करतो. बुधाकडे सेल टॅक्स आहे, आता सेल टॅक्स निघून गेला मला, पण जीएसटी आहे. मग त्या ठिकाणी त्या जातकाच्या याच्यामध्ये बुध हा कुठे ना कुठेतरी जातकाला फसवणूक फसवेल हे निश्चित. आता तुम्हाला सांगतो मॅडम, सगळी डिपार्टमेंट एक वेळेला परवडतील, पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे पण बुधाकडे आहे आणि गुरुकडे आहे, रेव्हेन्यू रिलेटेड रेव्हेन्यू. तर तिथे एखादी केस गेल्यानंतर तुम्हाला आत्ता सध्याची स्थिती अशी आहे की जे लोक फ्लॅटची खरेदी विक्री करतात त्या लोकांना कॅपिटल गेन 20-20, 30-30, 40-40, 50-50 लाख रुपये आलेलं आहे. हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जेव्हा पेड करतो त्यावेळेला त्याची इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्सला ते कनेक्टेड आहे. मग तिथे बुध उपयोगात येतो. बुध हा टॅक्सेशनचा कारक आहे. मग एखादी व्यक्ती समजा चार्टर्ड अकाउंटंट असेल, तो सुद्धा एक व्यवसाय आहे की नाही. हो आहे. हो सर. हो. मग तो सुद्धा बुधाकडे आहे. तुम्हाला सगळे व्यवसाय माहिती हवेत. हो सर. हा. हो, म्हणजे ह्यांची म्हणजे कागदपत्राच्या बाबतीत देखील ह्यांनी फार जपून हे केलं पाहिजे. नक्की सगळ्यांनीच करायला पाहिजे, ह्यांनीच नाही सगळ्यांनी. हो, म्हणजे ज्यांचे बुध राहू असं असतील त्यांनी नेहमीच प्रिपेअर राहिलं पाहिजे की बाबा कागदपत्रात आपली फसवणूक होऊ नये ह्यासाठी. सरकारने एक कायदा तयार केलेला आहे गेल्या हप्त्यामध्ये की तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वापरूनच सगळ्या घडामोडी केल्या पाहिजे आर्थिक. त्याच्यावरती 500, त्याच्यावरती 1000, म्हणजे रेव्हेन्यू सरकारला कसा प्राप्त होईल त्याची नवीन पॉलिसी आलेली आहे. इट इज कॉल्ड स्टॅम्प ड्युटी. ओके.
थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. मॅम इथे माईक ओपन केल्याबरोबर सुरुवात झाली. जपे मॅडम स्वतःच्या माईककडे लक्ष द्या ना. बरं, आणखी काय? सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला बुध हा व्यवसायासाठी गरजेचा आहे. एकूण एक व्यवसाय तुमचा बुध सर मी जर एक विचारू? हा बोला. मगाशी तुम्ही सांगितलं की मंगळ हा धनाचा नाश करेल दृष्टी असल्यामुळे हो त्याची हो हो कुंडलीमध्ये. पण हो. तशीच मग गुरुची पण दृष्टी येते ना, मग कसं धन करणार धन तुम्ही? आणेल आणि धन जाईल. होईल आणि अहो आणेल पण घरामध्ये 4 लोक असतात. एखादं बाळ जन्माला आलं ते धन येतं आणि एखादं बाळ आलं तर त्यासाठी खर्च करावा लागतो. ती सुद्धा अच्छा. हानीच आहे ना. हा तुम्ही हा बघा अहो मॅडम सांगतो तुम्हाला मी की हा समजा शनी मंगळाची युती आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, एकदम चांगलं उदाहरण हा की जयललिता नावाच्या तुम्हाला राजकीय हो मुख्यमंत्री माहिती होत्या. हो 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 त्यांचं हो. कर्क लग्न होतं अच्छा. आणि धनस्थानामध्ये सीमेचा मंगळ होता हो आणि हो. लग्नी कर्केचा शनी होता. हम्म. तुम्हाला माहितीये त्यांच्यावरती इन्कम टॅक्स रेट पडले आणि त्यांचं केवढं मोठं धन पकडलं गेलं होतं. हो त्यांना कैद सुद्धा झाली होती. हो त्यांच्या सेक्रेटरीला सुद्धा 6 वर्ष शिक्षा झाली. हो. मग आता हे सगळं का होतं असं? धनस्थानामध्ये मंगळ असल्यानंतर त्याचे नियम असे आहेत, घरातील एखादी व्यक्ती कुठेतरी अडचणीत येणं, आर्थिक त्याच्यामध्ये सापडणं, एखाद्या व्यक्तीचा अल्पायुष्य योग होणं हा सुद्धा मंगळाकडे आहे. मंगळ हा जर धनस्थानात पाहत असेल किंवा धनस्थानामध्ये विराजमान असेल तरी सुद्धा आपल्या कुटुंबातील माहेरी किंवा सासरी एखाद्या व्यक्तीचा अल्पायुष्य योग होतो. अच्छा. हे ठरलेले नियम आहेत, ते आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे नियम बरोबर आहेत आहे. दॅट हम्म. यू कांट अवॉइड. म्हणून जीवन जे आहे ना मॅडम, ही मोमेंट आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वी कला विकलेला अतिशय महत्व दिलं होतं. घटिका घटा हो घटिका. हो मग त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. हे सगळे बरोबर जे आहे. ग्रहांचे जे फलादेश आहेत ते आपल्या पूर्वाचार्यांनी शोधलेले आहेत. हम्म. जसं आकाशामध्ये मंगळ दिसायला लागला तर समजायचं की युद्धाची तिथेच वाटचाल किंवा चाहूल लागते. आता किती ठिकाणी युद्ध चालू आहेत माहिती तुम्हाला? आपल्याला माहिती नाही, आपल्याला इफेक्ट नाही होत, पण युद्ध आपल्याकडे पण होणार. जशी जशी मंगळाची क्रांती पुढे पुढे जात जाईल तसा हा तसा शनी आणि मंगळाचे हे युद्धाचे मुख्य कारक आहेत. कुंभ राशीमध्ये शनी महाराज आल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या की नाही मला सांगा? हो मग का घडल्या अशा? कुंभ राशीचे जे नियम आहेत त्याच्या हम्म. विळख्यात जो आला तो गेला. तो गेला. बरोबर आहे. शनी चव्हाण कोणालाच मॅडम, सोडत नाही. नाही बिलकुल नाही. चव्हाण मॅडम तुमचं मत काय आहे? हो सर, बरोबर आहे. आता कुंभेमध्ये येईल ना मंगळ शनी युती होईल. हा आज रात्री मंगळ जाणार मकरेत. बरोबर. कुंभेत येईल 15 मार्चला. मग आता युती मकर होणार कुंभेत. लग्नामध्ये जेव्हा जाईल ना तर त्यावेळेला पहा तुम्ही की आपल्याकडे आता महिना आहे फेब्रुवारी. आज रात्री किती वाजता जाणार आहे? 11 वाजता. 11 वाजता जेव्हा जाईल त्यावेळेला सूर्य हा जो आहे हा कुठेशी असेल तर त्यावेळेला सूर्य आत्ता कुठे आहे? तर सूर्य आता मकरेला आहे. मंगळ सूर्याची युती आहे ना, हो है की नाही? मग आता सूर्याने त्याला पुढे ढकललेलं आहे. राजा कोण आहे? सूर्य. सेनापती कोण आहे? मंगळ. चव्हाण मॅडम हो सर, हो सर. बरोबर आहे ना? मग सूर्य आणि मकरेला जो आला तर मागून कोण येत आहे? हम्म. सेनापती येतोय की नाही? हो. मग कुंभेला कोण जात आहे? कुंभीला मंगळ जाणार. कधी? रात्री. नाही नाही, आता मकरेत गेला मंगळ. मग आता आज रात्री रात्री. आज रात्री गेला किती वाजता साधारणतः? रात्री 11ला जाणार. मग 11ला उदित लग्न काय असेल? तर आता बघा तुम्ही त्या ठिकाणी उदित लग्न मेष आहे का? सॉरी
हो सर. उदित नाही, लग्न तूळ लग्न येणार. तूळ लग्न. मग तूळ तूळ लग्न लग्न, येणार. हा तूळ लग्न आहे. मग तूळ लग्नाच्या ठिकाणी जेव्हा मंगळ एंटर करेल तर त्यावेळेला मकर लग्न हे उदित कुठे असेल? चतुर्थात. मग चतुर्थामध्ये म्हणजे आपल्या देशापासून किती 8 तास? हो सर. मग त्यावेळेला मकरेचा आपण गेल्याला नियम शिकलो ना, जपानला असेल उदित लग्न, असं आहे. मग त्यावेळेला आता मकरेत मंगळाला, कुंभेला मंगळ गेला, शनी युती झाली, ते आणखी बऱ्याच मोठ्या घडामोडी होतील, होणार. हो. राजकीय घडामोडी होतील. पण ठीक आहे, उद्योगासंदर्भात बोला, आणखी काय काय माहिती पाहिजे? नंतर मग आपण दुसरी कुंडली लावू. मला वाटतं काही लोकांना कळलं नाही, काही पुरुष काही विचारतच नाही. विचारा, सगळे अनम्यूट आहात, विचारू शकता. नमस्कार सर. सर नमस्ते. नमस्कार. नमस्ते नमस्ते. लग्न कुंडलीमध्ये गुरु दशमात आहे आणि हो. दशमांश कुंडलीमध्ये तो आता व्ययस्थानामध्ये आला आहे. बरोबर आहे. हा, तर त्याचं काय होऊ शकतं? आता त्या ह्याच्यामध्ये दशमाला जो बसलेला जो गुरु आहे तो 12व्या स्थानात गेलेला आहे. तर व्यावसायिक कधी कधी त्याला हानी पोहोचू शकते. म्हणजे दशमात असता, जसं आपण नवमाशामध्ये जेव्हा एखादा ग्रह आणि मूळचा ग्रह पाहतो, तसाच ह्या ठिकाणी ती नवमाश कुंडली 3 अंश 20 कलेची असते, ही 3 अंशाची असते. तर गुरु 12व्या स्थानात गेलेला आहे, तर कधी ना कधीतरी त्याच्या जीवनात व्यय होईल. व्यय म्हणजे हानी. हानी. आणि तो एक आणखी असंही म्हटलं जातं की ज्या स्थानी गुरु असतो त्या स्थानाची हानी करतो. जे व्ययस्थानाची हानी म्हणजे नेमकं काय? मग नाही, आता ऐका माझं. हा गोचरीचा भाग आहे किंवा स्थलांतर आहे मूळ कुंडलीतलं, ते स्थलांतर आहे. आता जर समजा मूळचा गुरु जर दशम स्थानात आलाय, तर तो दशम स्थानामध्ये हानी करणार असेल असं तुमचं मत आहे? काही प्रमाणात असू शकतं दशमात. ठीक आहे. आता अनेक दिग्गज लोक ह्या गुरुमध्ये जन्माला आलेले आहेत. त्यातलं एक मी उदाहरण तुम्हाला सांगतो की धीरूभाई अंबानी माझ्या समोरचं उदाहरण आहे. त्यांचा दशमात गुरु होता कन्या राशीचा, बरोबर आहे? स्वराशीचा. स्वराशीचा नाही, कन्या राशीचा. त्यांचं धनु लग्न. अच्छा धनु. बरोबर. लग्न दशमात त्यांचा होता. तर त्यांनी मोठा व्यवसाय केला की नाही? होय. बरं, आता आपल्याकडे हळदणकर मॅडम आहेत, त्यांचा गुरु हळदणकर मॅडम तुमचा भाग्यात आहे ना? हो सर. मग तुम्हाला भाग्यात काय हानी झाली? उलट तुम्हाला मान सन्मान मिळाले ना? हो. नाही का? हो सर, नक्कीच. मग त्यांनी काय हानी केली का? तर आपला हा गैरसमज आहे की गुरु ज्या स्थानात असेल त्याची हानी होते. दॅट इज रॉंग. अच्छा. ओके कळलं सर. म्हणजे आपल्याकडे उदाहरणं पाहिजे. ह्याच्यावर मी एक बोलू का सर? बोला सर, मी एक वाक्य बोलू का? बोला. आता जे ह्या सरांनी म्हटलं की त्या स्थानाची करतो आणि गुरु हानी करतो, तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आपल्याला असं वाटत असतं की गुरु आपल्या घरात बसलेले आहेत म्हणजे केवळ गुरुने आपल्याला जास्तीत जास्त द्यावं, पण गुरु दृष्टीने जास्त देतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याचं अस्तित्व जिथे असतं तिथे तो देत नाही. पण आपली समज अशी आहे की आपल्याला जास्त हवं, तर तसं होत नाही. पण गुरु हा कधीच कोणाला काही कमी करत नाही. तो द्यायचं तिथे भरभरून देतो. बरोबर. थँक्यू सर. टिकवून आपल्याकडे आहे, देणं गुरुकडे आहे. नाही का? आता बघा, गुरु हा संततीचा कारक आहे, गुरु विद्येचा कारक आहे, गुरु सोन्याचा कारक आहे, गुरु लिक्विड कॅशचा कारक आहे, बँकिंग आहे, या सगळ्याशी आपला संबंध येतो. गुरु हा निवृत्ती वेतनाचा कारक आहे, ज्याला रिटायर्ड लाईफ म्हणतो, आनंदात जावं. गुरु टूर अँड ट्रॅव्हल आहे, धार्मिक पिलग्रिम. बरं, भागवत मॅडम बोला. सर, व्यवसाय कोणाचाही बघायचा असेल तर मूळ लग्न कुंडलीत कोणकोणती स्थानं बघायची? मूळ लग्न कुंडली बघा, पहिली गोष्ट हा कन्या राशीचा आहे. कन्या राशीमध्ये असे गुण आहेत, आपण गेल्या वेळेला कन्या लग्न शिकलो, आता पुढच्या उद्या परवा आपण तुळ लग्न शिकणार आहोत. मग आता कन्या लग्न हे पूर्णपणे व्यापारी लग्न आहे.
व्यावसायिक आहे. हा. आपण वारंवार सांगतो की मिथुन आणि कन्या राशीमध्ये जर एखादे ग्रह असेल तर जातकाचा कल व्यवसायाकडे जातो किंवा लग्नी बुध असेल तर हा व्यवसाय होऊ शकतो. मग आता बुध हा प्रामुख्याने मुळात व्यावसायिक आहे, त्याला व्यवसाय करणं आवडतं. आता बुध हा बऱ्याच गोष्टीचा कारक आहे, वाचन आहे, लिखाण आहे, वाचा आहे, अंदाज आहे, हा बुधाकडे आहे. अंदाज बुधाकडे इंट्युशन म्हणजे जी आहेत ना ती वेगळी आहे. बोला व्यवसायात ही पत्रिका आली आणि हा माणूस कोणता व्यवसाय करेल असं आपल्याला बघायचं आहे. तर लग्नस्थान बघायचं, दशम स्थान बघायचं, अजून कुठली स्थानं बघायची? नाही, आता मूळ कारक ग्रह आपण त्यात मगाशी सांगितलं पहिला सुरुवातीला, कारक ग्रह जो आहे तो शनी आहे, दशम स्थान मंगळ आहे, तर तो निश्चित होतकरू आहे. मग अशा वेळेला बसलेला गुरु जो आहे तो सुद्धा मोठे व्यवसाय करू शकतो, पण जातकाचं वय लक्षात घेणं गरजेचं आहे. आज हे जातक किती वर्षाचं आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे, नाही का? म्हणजे लग्नस्थान बघायचं, तपासायचं, बेसिकली दशम स्थान तपासायचं, नंतर शनी आणि मंगळ हे व्यवसायाचे कारक म्हणून ते तपासायचे. शनी दशम स्थानाचा कारक आहे, दशम स्थानाचा कारक, शनी दशम स्थानाचा कारक म्हणून तो तपासायचा, मंगळ व्यवसायाचा कारक म्हणून तपासायचा, आणि गुरु हा काय म्हणजे भाग्याचा कारक म्हणून तपासायचा का? नक्की. गुरु हा तुम्हाला जे इन्कम ऑफ सोर्सेस आहेत, तुम्हाला त्या व्यवसायामध्ये तुमचं जे कॅपिटल आहे त्याच्यामध्ये वाढ होईल का, त्याच्यामध्ये गेन होईल का, म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर गुरु एखाद्या वेळेला समजा दूषित झाला असेल तर परत मी तुम्हाला सांगतो, आर्थिक दृष्ट्या जातकाची कमकुवत स्थिती दर्शवली जाते. दूषित होणं म्हणजे आलेलं धन पण जाणे, आलेलं धन पण जाणे म्हणजे कमावलेले पैसे जाणे. अशा अनेक लोकांच्या याच्यामध्ये गेलेले आहेत ना पैसे. मग का होतं असं? त्याला कारण गुरु चुकीच्या व्यवस्थेमध्ये असेल तर अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आमच्या समोर उद्या कोणाचीही पत्रिका आली आणि त्यांचा व्यवसायाचा प्रश्न असेल तर लग्नस्थान तपासायचं, दशम स्थान तपासायचं, आणि शनी मंगळ आणि गुरु हे 3 ग्रह तपासायचे मुख्यतः. आता इथे गुरु लग्नी आलाय आणि कन्या लग्न आहे म्हणून आपण तो व्यवसायाच्या दृष्टीने त्याचा विचार केला, पण तो अन्यत्र कुठेतरी असता बुध तर मग कदाचित त्याचा विचार नसता केला ना व्यवसायासाठी. नाही, आता सांगतो तुम्हाला मॅडम, या पत्रिकेत परत सांगतो. आता जसं की तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, मानसिक इच्छा, तर तुम्हाला बुध हा कोणत्या राशीत आहे तो तपासणं गरजेचं आहे, त्याचं स्थान पण तपासणं गरजेचं आहे. बरं, ती व्यवसायाची जी बुद्धिमत्ता आहे ती बुधाकडे आहे. व्यवसायाला पण एक बुद्धिमत्ता असते. आता हा मी व्यवसाय करतो माझा ज्योतिषचा, तर तुम्हाला वाटतं की नाही आज आपल्याकडे एवढे लोक जमा होतात, तो एक क्राऊड आहे की नाही? बरोबर आहे. आता तो क्राऊड का जमा केलाय? कारण लोकांना कळावं की ज्योतिष खरं काय असतं, हा माझा दृष्टिकोन आहे. बरोबर. पण तरी सुद्धा मी काही पैसे कमवत नाही त्याच्यामध्ये. तुमच्याकडून काही चार्ज केलाय का? तुम्ही पहिल्यांदा पावले सरांकडे भेटलात, बरोबर आहे? हो बरोबर. मग आता अशा वेळेला बुधाचं जे काही विचार असतात ना ते अतिशय भिन्न आहेत. आता जसं की बुध हा लाईमलाईटचा कारक आहे. बुध हा तुमच्या व्यवसायातील लाईमलाईटचा कारक आहे, म्हणजे व्यवसायात तुमची प्रसिद्धी होईल का हे तुम्हाला बुधावरून ठरवलं पाहिजे, ठरवता आलं पाहिजे. बुध हा इंट्रोडक्शन आहे, तुमची ओळख करून देणारा बुध आहे, आणि बुध एकमेकाची ओळख करून देतो. बुध हा गेट टुगेदरचा कारक आहे. बुध हा इव्हेंटचा कारक आहे. इव्हेंट्स मध्ये आपण अनेक लोकांना भेटतो ना. मग तशाच परिस्थितीने तुम्हाला विचार करणं गरजेचं, म्हणजे बुधाचे पूर्णपणे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या आठवणीत पाहिजेत. बुध हा मार्गदर्शक आहे. बुध पण तपासायचा. हो नक्की. आता समजा एखाद्या रस्त्याचं नाव पाटी, ती बुधाकडे येते, ती गुरुकडे येणार नाही. एखादा ऍरो दाखवला असतो तो बुधाकडे येतो. बुधाकडे केवढे डिपार्टमेंट आहेत,
हो 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 सर. हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बुधाशिवाय तुम्ही म्हणजे एखादा फलक वाचू शकत नाही. हा मी बुध पण तपासायचा, शनी मंगळ गुरु हो आणि हो बुध हे चारही व्यवसायासाठी तपासायचेच कुठलाही आला की. असं आणि मग बघितलं आपण तर मगाशी मॅडम, म्हणत हा, बोला 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 नाही, मगाशी मी बोला व्यवसाय कोणता करावा असा विषय झाला होता आणि तो तिथेच थांबला, तर मी तो मग पुढचा प्रश्न विचारणार होते की ते तुम्ही आता सांगता का पुढे. Yes. असं आहे मॅडम की किती जरी झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फक्त व्यवसायाचा, बुद्धीचा वापर करतेवेळी तुम्हाला बुध हा तपासता आला पाहिजेच. हम्म. आणि बुध मंद असेल तर मनुष्य पण मंद हा होतो. हा कळलं का? बरोबर. मग कधी कधी काही लोक बुध मंद झाला तर काहीतरी प्रश्न विचारतात की ज्याच्यामध्ये ते प्रश्नाला काही आधार नसतो, हम्म. तो पण बुधावरून पाहिला जातो. हा गरज आहे ती, आवश्यकता आहे. बुध हा हा तपास तुम्ही ऑलवेज. बरं, बरोबर. चंदन मॅडम बोला, काय बनायचं तुम्हाला? हॅलो सर, आता हा, कन्या लग्न आणि वृश्चिकेत बुध असेल तर ज्योतिष चांगलं चालेल काय? वृश्चिक ही गुणराशी आहे. हा 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 कळलं का? तेच. हा 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 शास्त्राचा कारक राशी कोणती? तर वृश्चिक. आपण हा पहिल्यांदा हा सांगितलेलं की वृश्चिक राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर जातक हा सल्लागार असतो गुणविद्येचा. हा 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 असं आहे. हा, तेच म्हणून विचारलं त्याच्यासाठी. कन्या लग्न माझं आहे ना म्हणून. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बर, कुंडली काढा मुकेश भाऊ. आता आणखी काय काय या लोकांना विचारायचं असेल तर विचारू द्या. हा, चंदन मॅडम हात काढा, बोला बोला, काय विचारायचं विचारा. हा तर हा हा, बोला. जातक व्यवसाय कोणता करेल ह्याच्यावरती आपलं राहिलं होतं डिस्कशन मगाशी, म्हणून बघा, आठवण करतो. असं आहे मॅडम की पहिल्यांदा लक्षात घ्या, बुधाचं लग्न आहे नाही का, कन्या रास आहे की नाही मूळ मूळ पत्रिकेमध्ये. हो. कन्या लग्न आहे. आता हम्म. कन्या लग्नाच्या लोकांना तुम्ही भेटा, हम्म. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करण्याची योजना असते त्यांच्या डोक्यामध्ये. आणि बुधाचं काम असं आहे की सीझन बिझनेस ज्याला आपण म्हणतो, जसं हा. वातावरण असेल तसा व्यवसाय कर. हम्म. मग बुध हा डुप्लिकेटचा पण कारक आहे. हम्म. कळलं का? एखादी गोष्ट, मग ती करन्सी डुप्लिकेट करा, सर्टिफिकेट डुप्लिकेट करा, पुस्तकं डुप्लिकेट छापा, हे सगळं बुधाचं काम आहे. बुध हा पुस्तक चोरणारा पण ग्रह आहे. हम्म. कळलं का? मग जातकाच्या कल्पना म्हणजे व्यक्तीच्या कल्पना त्या बुधाच्या माध्यमातून काय असेल हे विचार करा. मग त्या ठिकाणी बुध हा कोणत्या कोणत्या व्यवसायाशी त्याची योजना असेल किंवा तो त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करेल हा भाग आहे. पण बुधाकडे पूर्णतः व्यावसायिक बुद्धिमत्ता निश्चित आहे. आता व्यवसाय सगळ्यांना जमतो का, हा पण एक भाग आहे. कळलं का? त्याच्यासाठी तुमच्याकडे जर एखादी पत्रिका आली तर त्याचा बुध हा दूषित झालेला नसावा. नाहीतर व्यवसायासाठी जातकाच्या जीवनामध्ये बुध हा डिपेंडंट प्लॅनेट आहे, हे पण लक्षात घ्या. बुधाला नेहमी जोडीदार लागतो. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला जोडीदार असावा म्हणजे पार्टनर, म्हणजे तो डिपेंडंट आहे की नाही, आहे की नाही मला सांगा. हो हो. आता किती लोकांना डिपेंडंट राहून किंवा भागीदारीमध्ये, मी डिपेंडंट म्हणजे भागीदारी सांगतो, भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा असते. आता मुकेश भाऊ आहेत, ते स्वतः व्यावसायिक आहेत, मी काय त्यांच्याकडे पार्टनरशिप नाहीये. ते स्वतंत्र आहेत, मी स्वतंत्र आहे, चव्हाण मॅडम स्वतंत्र आहेत, आम्ही तिघे जण एकमेक स्वतंत्र आहोत. त्याच्यामध्ये कोणाचंही काही घेणं देणं नाही, आर्थिक काही संबंध नाही. जो तो आपापले पैसे घेतो. आता मी घेतो की नाही घेतो भाग वेगळा आहे, पण तरी सुद्धा मी माझा व्यवसाय करतो, माझी आवड आहे. आलं लक्षात?
म्हणून बुध हा पूर्णपणे आपल्याला वाचता येणं गरजेचं आहे. बुध वाचला नाही तर तुम्ही जगात काही वाचलेलं नाही. म्हणजे तमिळनाडूमध्ये जायचं आणि तमिळ भाषेचा बोर्ड आपल्याला वाचता येत नाही, त्याच्या खाली मग इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. तो सुद्धा बुधाचाच कार्यक्रम. म्हणून जे इंटरप्रिटर असतात ना, ट्रान्सलेट करणारे, ते सुद्धा बुधाच्या अंतर्गत येतात. बरोबर. जे लिटरेचर आहे ते कुठलेही टू सुद्धा अँड फ्रो हा? टू अँड फ्रो कुठलाही टू अँड हो फ्रो हो कुठलाही हो सगळ्या प्रकारचं दळणवळण बुधाखालीच येतं ते. नक्की मग ते रिमोट नक्की. सेन्सिंग असेल नाही तर काही असेल. येस येस येस. आता बघा ना, कम्युनिकेशन मध्ये किती मोठी वाढ झालेली आहे. पूर्वी आमच्या वेळेला टेलेक्स होता. त्याच्यापूर्वी पण लोकांशी जागतिक कम्युनिकेशन होतं ना, मग ते पक्षी नेऊन टाकायचा. हो. मग कालिदासच्या वेळेला बघा, तो ढगातून बायकोला पत्र पाठवायचे. मेघारे मेघारे मत जा तू परदेश. ऐकलं ना गाणं ते? जा मत हो तू सर. परदेश. मग मेघारे मेघारे मत परदेश जा रे. हा, म्हणजे तू जाऊ नको मला सोडून. मी कालिदास त्याच्यातून पत्र पाठवायचे. म्हणून कवी कालिदासांची कल्पना वेगळी होती. या सगळ्या गोष्टी बुधाकडे देतात, हे आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. बुधाकडे काव्य आहे, बुधाकडे पद्य आहे, गद्य आहे, पद्य आहे. बुधाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. कल्पना शक्ती आहे, विजन आहे, इमॅजिनेशन आहे, इंट्युशन्स आहेत. धंदा चालेल का नाही चालेल. बरं, आता मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे का? मुकेश भाऊ हो सर सर. मला एक विचारायचं होतं. बोला बोला. मिथुन राशीतला बुध आणि कन्या राशीतला बुध ह्याच्यातला फरक म्हणजे मिथुनेचा बुध अभ्यासावरती जास्ती हे करेल का असं? बघा, अभ्यास हा बुधाकडे लिटरेचर आहे. जे हा काही आपल्याला अक्षर आहे ना, ज्याला आपण हा अक्षर ओळख हा म्हणतो, ती हा बुधाकडेच आहे. आपल्याला हा आई शिकवते आ ई, त्यावेळेला पण बुधाचीच आवश्यकता असते. म्हणजे बरोबर. इंट्रोडक्शन हे कोणाकडे आहे तर बुधाकडे आहे. हम्म आणि कन्या राशीचा आणि बुधाचा संबंध तुम्हाला मी सांगतो. कन्या राशीमध्ये बुध हा उच्चीचा होतो हम्म हम्म आणि त्या ह्याच्यामध्ये काल्पनिक आणि व्यावसायिक ज्या काही भाग आहे तो कन्या राशीमध्ये आहे. हो आणि सर. ज्या वेळेला मिथुन राशीचा संदर्भ येतो त्यावेळेला तो मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजे एखादं हा प्रोडक्ट बनवायचं असेल त्याच्याकरता ड्रॉइंग अँड डिझायनिंग असतं. म्हणून आपण हा टेरोमध्ये पण मिथुन राशीचं कार्ड शिकलो होतो. हा कळलं का? तर हा थ्री ऑफ पेंटिकल्स कार्ड आहे. लोकांच्या सल्ल्याने वागणारा हा बुध आहे. लोकांना सल्लागार म्हणून सल्ला देणारा हा बुध आहे. हा पत्रकारिकेमध्ये सल्लागार पण हा बुध आहे. पत्रकारिता करणारा पण बुध आहे. हो जर सर. आजच्या ह्याच्यामध्ये बघायचं असेल तर हेमंत जोशी नावाचे एक पत्रकार आहे. त्यांचं आजचं न्यूज आहे, फार सुंदर आहे. म्हणजे त्यांची जी काही बोलण्याची पद्धती आहे ती अतिउत्तम आहे. हो मग सर. तेव्हा तुम्ही जेव्हा एखादं संभाषण करता ते सुद्धा बुधाकडेच आहे. म्हणजे सर निवेदन सुद्धा बुधाकडेच येतं ना? हो, तुमचं कम्प्लिटली काम आहे. एखाद्या प्राईम मिनिस्टरची नोट्स आहेत, निवेदन करून देणं, हे सुद्धा बुधाकडेच आहे. पण ते सिक्रेट आहे. म्हणजे सर कळलं? सर सगळे अँकर आहेत ते पण बुधाकडेच येतात ना? हो, अँकरिंग अँकर म्हणजे एक तर पाहत आहे आता फिल्म इंडस्ट्रीतले अँकर आणि निवेदन करणारे लोक यांना सुद्धा बुध पाहिजेच. हा कळलं का? तर मी पण अँकर आहे. तर तुम्हाला वाटतं का माझ्याकडे काही स्टॉक नाही आहे का? सर माझा मिथुनेचा बुध आहे. मग आता मिथुनचा बुध हा लिटरेचरशी संबंधित आहे. हो सर, मला काय मी नुसती मी आता आय एम ॲब्सोल्युटली टेलिंग मी अभ्यास खूप करते. पण मी तुम्हाला अगदी ह्यानी सांगते जसं म्हणतात ना, मला पत्रिकेचे पैसे घेणं जमत नाही. मी ते करू शकत नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला ते हेच होत नाही असं. मला ते नाही मी भावना होत नाही त्या. भावना म्हणजे खरं सर. हे जमत नाही मला. मॅडम असं म्हणतात ते बरोबर आहे. अभ्यास मला पण करते नाही मी, जमत. शिकते मी बरेच हा, वर्ष पण हे नाही. चांगली गोष्ट आहे. हां. एज्युकेशन, द पार्ट ऑफ द एज्युकेशन हा बुधाकडेच आहे. गुरुकडे सुद्धा ज्ञान आहे, नो डाऊट. पण आर्थिक ज्ञान गुरुकडे आहे. कळलं? आणि सर गुरु मीनेच आहे माझा. मग चांगलं आहे ना. तो हो. तुम्हाला शेवटपर्यंत भरभराट देणार. हां. मीन राशी ही जी आहे ही माणसाचं आयुष्यातला जे रिटायर्ड लाईफ असतं, निवृत्ती हां. आयुष्य असतं,
त्याच्याबद्दलचा विचार करताना तुम्हाला मीन राशीमध्ये असणारे ग्रह तुम्हाला तपासता आले पाहिजे. हो सर. इन शॉर्ट. ठीक आहे, पुढे आणखी काय? आता वेळ झाली आहे. आता हळदणकर मॅडम, देशमुख मॅडम काय बोलणार आहात का? मग नंतर चव्हाण मॅडम सांगतील. सर सर बोला. बरोबर आहे सर. बुध म्हणजे संकोच वाटतो पैसे घेताना. नाही नाही, असं काही हे नाही. बुध हा तसा बेशरम पण आहे, लक्षात घ्या. पण मला संकोच वाटतो. बुध हा बेशरम पण आहे. द्या म्हणून पैसे चांगलं नाही वाटत. त्या कस तरीच होतं. तो तुमच्या कुंडलीतला बुध आहे, पण बुधाशिवाय तुम्ही पैसे पण कमवू शकणार नाही. कधी कधी एखादी योजना माणसाच्या नशिबात असते की तो दुसऱ्या माध्यमातून पैसे कमावतो, तर त्याला कन्सल्टन्सी ही ज्योतिषाचीच आवश्यकता असं नाही, ते त्याचं नशीब असतं. कळलं ना? पण माझा रवी बुध अष्टमामध्ये आहे. मग काय आलं त्यात? तुम्हाला इच्छा होत नसेल की बाबा घ्यायचं, पण तो शेवटला तुम्हाला देणार चांगलं ज्ञान. एखादं तपासणी झाली तर लोक तुम्हाला इंट्रोड्यूस करतात. बरं, ठीक आहे. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार सर. बोला. बुध हा मिने मधला बुध आफ्टर रिटायरमेंट पाहतात. पण आणि त्याशिवाय त्या ठिकाणी मिनेचाच बुध जर असेल तर? बघा, आता सांगतो तुम्हाला. बुध हा नीचेचा म्हणून समजलेला आहे मीन राशीमध्ये. ऍग्री विथ यू, बरोबर आहे. कारण का की बुध हा 12व्या स्थानाचा कारग्रह नाही, म्हणून बुध हा षष्ठ स्थानाचा कारग्रह आहे. कळलं? म्हणून मीन राशीमध्ये तो ठिकाणी नीचेचा दाखवतो. आणि कन्या रास ही कालपुरुषाला षष्ठ स्थानामध्ये येते, म्हणून ती कन्या रास ही बुधाची उच्च आहे. आता हा परिचय कळला तुम्हाला? हो. याचा अर्थ की बुध जरी मिनेचा असेल, मी तुम्हाला सांगतो, तरी सुद्धा तो वाईट फलादेश देतो. आणि आपण फक्त पत्रिका पाहताना सांगतो काय करणार, तुमचा बुध हा नीचेचा आहे, 12व्या स्थानात आहे. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. केले काही कोण आहे बाबा? वो भाव है तो बात है, इसका क्या भाव लगाएगा तो वो लेगी. जरा आवाज नहीं, रिमूव्ह नहीं करा, रिमूव्ह करायला. रिमूव्ह करा. हा 50 तो बोल. रीता ढोलकिया. काम टाकलं ते बिनबुलाय मेहमान आहेत. करा माईक ऑन मत रखो. काय करू रखते पैसा काढला सर. तिथे बाजारभाव पण करणार, इथे हे पण करणार. ते चार्टर्ड अकाउंटंट शिकवतात त्या. बोला. हा, पुढे. आता हा साहेब बोला. कन्या आणि मिनेचा विचार करू. आपण सांगत होतो सर की मिने मधला बुध, त्या ठिकाणी गुरु पण, आणि गुरु हा पाहतो आपण रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याबद्दल. तर त्या ठिकाणी समजा जर बुध असेल नीचेचा तर तरी सुद्धा हरकत नाही. बुध हा कुठे ना कुठेतरी आउटसाइड काम करून पैसे कमवणार. बर. फक्त तो त्या 12व्या स्थानामध्ये बुध असेल तर कालपुरुषाच्या राशीला तो नीचेचा म्हटलेला आहे. पण बुध हा षष्ठामध्ये जास्ती फलादेश देतो, कारण षष्ठ स्थान हे कोणाचं तरी असिस्ट करणारं स्थान आहे, म्हणजे सहकारी, सहयोगी. आणि बुध 12 मिनेचा असेल तरी सुद्धा वाईट फलादेश देतो असं नाही. फक्त आपण ज्योतिष पाहताना 2-3 प्रकार आहेत. समजा शनी आणि बुधाची युती आहे, तर त्यावेळेला शनी बुधाची युती असेल तर शनीच्या अखत्यारीमध्ये, म्हणजे शनीच्याच अखत्यारीमध्ये तो बुध कार्य करेल. म्हणजे बुध शनीची युती वाईट आहे असं नाही. इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. रवी बुधाचा हा बुध आदित्य योग आहे, तो अतिशय चांगला आहे, पण तो दृष्टीमध्ये नसावा वाईट ग्रहाच्या, किंवा युतीत नसावा. त्याला स्वातंत्र्य भरपूर आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर बुध शुक्राची युती सुद्धा ग्रँटेड आहे. पण बुध राहूची युती जी आहे ते ऐन टाइमामध्ये किंवा फसवणूक करणं, फसलं जाणं, या सगळ्या अर्धवट सोडणं, या सगळ्या गोष्टी घडू शकतात. कारण का की राहू हा त्याला डिस्कंटिन्यू करतो. हे राहूची भूमिका आहे. बर. राहू हा असा आहे की छळ कपट करून त्या बुधाला तो त्रास देण्याचा प्रयत्न करेल. मग तिथे बुध राहू शुक्र राहूची युती पण ग्रँटेड नाहीये. कळलं? धन्यवाद सर. धन्यवाद. माणसाच्या जीवनामध्ये वरचा मधला हा कम्प्लिटली बुधाकडे आहे.
जर वरचा मजला रिकामा असेल, त्याची ग्रास्पिंग कमी असेल, तर त्या ठिकाणी अगेन अँड अगेन माणसाला आणि वारंवार एखादी गोष्ट करण्यामध्ये बुधच हा कार्यरत असतो. अगेन अँड अगेन. आलं लक्षात? बोला. बरं, आता एक पुन्हा सूचना देतो. ज्या लोकांना झिबू सिम्बॉलची कार्ड शिकायची असतील त्यांनी वेळेवर हजर राहावं. मी नंतर लिंक बंद करतो, कारण बऱ्याच वेळेला जे लोक फक्त झिबू शिकण्यासाठी आलेले असतात त्यांना रिमूव्ह करतो. जे लोक रेग्युलर क्लास करणार असतील त्यांना प्रवेश दिला जातो, हे लक्षात ठेवावं. बरं, हळदणकर मॅडम तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे? द्या. नाही आहेत का? आहेत, माईक ओपन आहे त्यांचा, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल सर. हळदणकर मॅडम नाही काय बोलत आहे. हो 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 सर बोलते. बोला बोला. हो बोलते सर, पण माझं आज नेट खूपच लो चाललंय. बोलते सर. आज आपण पुन्हा एकदा कन्या लग्नाची पत्रिका अभ्यासली आणि कन्या लग्नाचा अधिपती बुध हा बोला. मानवी जीवनाचा बुद्धिमत्तेचा भाग रिझर्व करून बघा आणि बुद्धीने चालणारे सगळे व्यवसाय किंवा करायचे उद्योग या संबंधी खूप चांगली माहिती पुन्हा रिव्हिजन युक्त आणि नव्याने काही मुद्दे असे खूपच चांगले विस्तारित स्वरूपात बुधाचे मिळाले. दशांश कुंडली घेताना दशांशाचा कारक ग्रह बोला मॅडम, आवाज गेला. त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हो ठीक आहे. नेट माझं मध्ये मध्ये जात आहे. येतोय का आता? हा येतोय. येतोय आता? येतोय येतोय. येतोय आता? हो हो येतोय. तर दशम स्थानामध्ये उच्चीचा असणारा मंगळ आणि दशम स्थानाचा शनी कारक ग्रह. हो. या दोन्ही दृष्टीने आज आपण शनी मंगळाचं कागळाची पण बरीचशी माहिती सरांनी आज दिली. अगदी मंगळ धनस्थानामध्ये बसल्यावर अष्टमात दृष्टी टाकतो म्हणून धनुष्य करेल याच्याविषयीची माहिती अगदी प्रकर्षाने लक्षात राहील अशी सरांनी दिली. याचबरोबर केवळ मंगळ धनहानी करतो हा मुद्दा लक्षात न ठेवता याच पत्रिकेमध्ये लग्न कुंडलीमध्ये गुरु दशमामध्ये बसलेला आहे, तेव्हा गुरु आपली कामगिरी कशी चोख बजावेल याचा पण खूप चांगला त्याच ह्याच्याशी कनेक्टेड संदर्भात आपण दिला सर. त्यामुळे मंगळ हा धन घेऊन जाईल तसाच गुरु धनाची पूर्ती करेल या गोष्टी वेळेवर आम्हा विद्यार्थ्यांना कळल्या. म्हणजे पत्रिका ही एकांगी अभ्यास कामा नये. तेव्हा मंगळ हा जर सप्तम स्थानामध्ये बसला तर विवाहाच्या दृष्टीने पण कसा बघायचा आणि भागीदारीच्या दृष्टीने कसा बघायचा हे दोन्ही भाग आम्हाला चांगले कळले. तसंच जेव्हा केतू सोबत असेल तेव्हा भागीदारीमध्ये त्याला भागीदारी ज्याची आहे त्याचा सल्ला घेऊ नये. हा सल्ला खूप मोलाचा तुम्ही दिलात सर. बरोबर. तुमचं नेट वीक, नेट फार नेट. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. हा बोला बोला. मॅडम तुम्हाला बोलायचं परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुमचा. मी थांबू का सर? मला हरकत काय नाही, तुम्ही बोला, नो प्रॉब्लेम. हा मी थांबते सर, कारण का डिस्टर्ब होते सगळ्यांना. तर कुबल मॅडम आज नक्कीच चांगलं बोलत असतात त्यामुळे त्या बोलतील. चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय काय सांगा. हॅलो. हा सर, खूप छान झालं लेक्चर. षडवर्ग कसं बघायचं आणि बुध जर ऐकायचं असेल तर तुमच्याकडूनच ऐकावा.
त्यातलं एक वाक्य आवडलं की बुध बेशरम पण असतो. काय 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 बुध बेशरम पण असतो हे खूप आवडलं. आता व्यापारामध्ये मला सांगा मॅडम की हो बरोबर आहे, अगदी बरोबर बोललात तुम्ही. तर हा. बुध नेहमी तुमच्याकडूनच ऐकावा नेहमी. खूप छान कसं आहे लेक्चर की दिलं तुम्ही, छान एक सांगितलं. एक आणि बुधाकडे जे नेहमी डिपार्टमेंट हा आहे, सर. बुध हा कॉमेडी पण आहे, बुध हास्य विनोद करणारा आहे, बुध विवेक आहे, सदविवेक आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये बुध आहे ना. मग त्याला जे पटतं मग त्याप्रमाणे हो तो सर, हो तशी सर. त्याची वाटचाल तशी असते. पण तरी सुद्धा कधी हा कधी काही वेळेला पैसे मागताना किंवा तत्सम काही भीडभाड ठेवत नाही तो. तो पण तो पैशाचा पैसा असा आहे. व्यापारी ग्रह आहे ना. पूर्णपणे व्यापारी आहे. तर तो कसा असेल पत्रिकेत त्याच्यावरती आहे, कसा पडला आहे निश्चित. त्याच्यावर. येस. चांगला असेल तर चांगला, नाहीतर चळवळ आहे तो. आता काय आपल्याकडे बुध सोय कशी आहे मॅडम? ऐका मॅडम, सोय आपल्याकडे कशी आहे तर बुध लग्नस्थानामध्ये कुठे आहे, मग लग्न कुंडलीमध्ये त्याच्यातून आपण ऑल्टरनेट त्याला दिलेला आहे. आपल्याला नवमाशामध्ये तो कसा आहे कळलं कसा का? आहे? त्याला ऑप्शन्स आहेत. म्हणजे ऑप्शन आहे बाबा हम्म. नवमाशामध्ये तो बलवान झालाय का हे आपलं ज्योतिष सांगतं. आपली पराशरी पद्धती सांगते की नवमाशामध्ये तो चांगला हो. झालाय का, मग त्या ठिकाणी तो वाईट फलात देणार नाही. पण तो युतीत झालाय का देणार नाही. एखाद्या चुकीच्या, तर त्या तुम्हाला पाहिलं पाहिजे. मग बुधाला कंट्रोल करणारे किंवा मिसगाईड करणारे लोक कोण आहेत, तर बुधाला पाठिंबा देणारे ग्रह कोण आहेत हा पण भाग केला पाहिजे. बुध बुधाला सपोर्टिंग मिसगाईड प्लॅनेट मंगळच करतो. बुध हा काय ठिकाणी गंडवला जातो, दहशतीखाली येतो, त्याला बॅड हॅबिट्स मध्ये पण जातो, असा पार्ट आहे. बुध हा अनेक तऱ्हेने काम करतो. बुध हा रोशन आहे, त्याला आपण म्हणतो की लाईमलाईट मध्ये देणारा आहे, तुम्हाला प्रसिद्धी देतो, असं आहे. ठीक आहे. एनिवे बरंच कुबल काही मॅडम बुधाकडे आहे. छान नंबर छान सांगितलं. नंबर ऑफ थिंग्स. सर जर आपला क्लास करायचा असेल तर बेसिक ज्ञान व्यवस्थित असणं फार गरजेचं, तरच आपला कारण कसं आपण जो तो काही देता ना तो सगळा ऍडव्हान्स लेवलचा देतो. जर बेसिक असेल तर व्यवस्थित समजेल ना, तर समजायला जड जाईल. आता तुम्ही तर सगळं सांगताय तर ग्रह माहिती असणे गरजेचं आहे. ग्रह माहिती नसतील तर सगळी गफलत होऊन बसेल. तर म्हणून बेसिक फार गरजेचं आहे. सरांचे जर लेक्चर करायचे असतील तर बेसिक, त्यासाठी बेसिकचा पाया हा व्यवस्थित असणं गरजेचं, त्याच्यामुळे पुढे जाता येणार नाही. राशी ग्रह नक्षत्र हे सगळे व्यवस्थित समजणं गरजेचे आहे. तर खरोखरच आपण जे काही देता, मी तुम्हाला नेहमी बोलतो की आपण जे काही देता ना त्याच्यामध्ये असं कुठेतरी क्लू देतात, जसं मॅडम म्हणाल्या बुध बेशरम म्हणजे असं काहीतरी बोलून जाता तुम्ही, तर तो क्लू असतो आमच्यासाठी एखादा. बेशरम म्हणजे मी वाईट अर्थाने नाही सांगितलं, मी सांगतो नाही काय नाही, तो त्या ठिकाणी व्यावसायिक आहे ना तो. असं हे व्यावसायिक आहे. व्यावसायिक आहे त्यामुळे तो कसाही वागतो व्यवसायाच्या दृष्टीने. असं आहे की धंदे में कोई रिश्ता नाही, हा बरोबर आहे. असं आहे. बुधाचं मेन हे असं आहे, नातीगोती विसरून जा. बुध हा बरोबर आहे. रिलेशन त्या मनाने तशी ठेवतो, परत ती रिलेशन तयार होतात, पण बरोबर. त्या ह्याच्याने व्यवसायामध्ये तो भाईबंदी नाही, असं आहे. बरं कुबल मॅडम, तुमचा काय अभिप्राय आहे? होय सर, सांगते. नमस्कार सर, नमस्कार मॅडम. हळदणकर मॅडमनी पण खूप छान बोलण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांचं नेट फारच कमी होतं, त्यामुळे पण तरी बरेचसे पॉइंट त्यांनी कव्हर केले आहेत. आता हा मॅडम जशा म्हणाल्या आणि आपले मुकेश सर पण, बुधाबद्दल तर तुम्ही अतिशय छान माहिती दिली. आणि असं बेशरम म्हणण्यापेक्षा मला थोडं वाईट वाटलं. आपण असं म्हणूया की बुध भीड ठेवत नाही. म्हणजे असं त्या व्यवसाय करताना कसं भिडस्त माणूस असेल तर त्याला व्यवसाय नाही करता येणार ना. तर म्हणजे हा शब्द जरा काय म्हणतात गोंडस म्हणावं लागेल आपल्याला. आणि त्याच्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर आहे, सगळेच आहेत म्हणजे पॉइंट. पण आज तुम्ही अतिशय छान काय सांगितलं, कोणत्या मॅडमने विचारलं कोण जाणे ते, बुध राहूची युती, भागवत मॅडमनी मला वाटतं. म्हणजे त्यावेळेस ते आंदोलन होणारच त्या जातकाला, पण ते कसं काढायचं ते अतिशय सुंदर. आणि ते शनीचं पण आणि ह्याचं पण, कारण पत्रिका बघून म्हणजे आमच्या सारख्यांना किंवा नवीन लोकांना हे कळणार, पण हे जास्त महत्वाचं आहे की ही घटना केव्हा घडेल. कारण जातकाला आपल्याला त्यावेळेस सावध राहायला सांगणार, असं काही बुध राहूची युती आहे म्हणून त्याने आयुष्यभरच त्याला म्हणजे निगेटिव्हच मिळेल असं काही नाही ना. म्हणजे खूप खूप सर, म्हणजे अतिशय उत्तम तुम्ही
म्हणजे आता खरंच म्हणजे आम्ही इतक्या लेवलला तुमच्या सारखं जायला थोडा वेळ लागेल, पण ऍटलिस्ट आम्हाला ती विचार करण्याची काय तुम्ही क्षमता दिलीये आणि खूपच ऍडव्हान्स मध्ये आपला हा क्लास चाललाय. मी सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप 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 आभार मानते मॅडम. 2 धन्यवाद. मिनिटं 2 मिनिटं बोला 2 बोला मिनिटं बोला बोला. असं आहे, मी बेशरम हा शब्द का वापरला सांगतो. जसं आमच्या बाबतीमध्ये लोक काय म्हणतात, म्हणजे नॉट इन दिस फील्ड, आमच्याकडे म्हणतात की हा मनुष्य भेंडी बाजार टाईप आहे. आता तुम्ही जर मुंबईला आमच्याकडे भेंडी बाजार आहे, माहितीये. काय समजलं? पण त्या ठिकाणी भेंडी बाजारमध्ये सगळ्या वस्तू स्वस्त मिळतात. सगळं होलसेल मार्केट आहे. भाग दुसरा असा झाला की बुधा हा रस्त्यावरती पण पथारी बसून व्यवसाय करेल, मग तो लाज लज्जा बाळगणार नाही. हा नाही आता म्हणजे काही भीड काही नाही लोक ठेवत ना असं. हा, भेट हा, नाही, भीडस्त नाही राहत असं. हा. बिलकुल नाही. काही काही लोक कॅटरिंग शिकलेले आहेत, चांगल्यापैकी कॉलेज केलेलं आहे, तरी सुद्धा ते लोक एक जेवणाची गाडी लावतात किंवा कारण जेवण तो बनवतात. व्यवसायाचाच कारक आहे व्यवसाय ना, झाला. म्हणजे त्याला व्यवसाय करताना असं आपण कमी गोष्टीचा व्यवसाय करतो किंवा उच्च ह्याचा बिलकुल नाही. करतो असं नाही. फक्त व्यवसाय करणे आणि आपला फायदा बघणे हे तर ते कामच आहे ना. हा. सर हेतू मी पुरस्कार. थोडंसं बोलू का मध्ये? हा बोला बोला. सर मध्यंतरी तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता सर, व्यवसाय गुजराती लोक किंवा मारवाडी लोक कसे करतात आणि मराठी माणूस कसा करतो ह्याचा एक व्हिडिओ टाकला होता सर. ते एक उत्तम उदाहरण होतं सर बुधाच्या बाबतीतलं, जे तुम्ही आता इतकं सगळं डिस्क्रिप्शन सांगितलं ते अगदी परफेक्ट उदाहरण होतं सर. ते मला फक्त तेवढी आठवण करून द्यायची होती, बाकी तर प्रश्नच नाही सर तुमचा. असं आहे की आपण तेवढे त्या ठिकाणी उत्तीर्ण नाही होत असं वाटतं मला कधी कधी व्यवसायामध्ये. आता माझी बरोबर आहे इच्छा सर. असते की प्रत्येकाने व्यावसायिक व्हावं, चांगले पैसे कमवावे, चांगले अर्थप्राप्ती करावी आणि चांगलं ज्ञानी व्हावं, म्हणजे ज्ञान मिळावं. कळलं का? तर तुम्हाला ते मिळणं गरजेचं आहे, होणं गरजेचं आहे. दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ. नो प्रॉब्लेम. तरी सुद्धा मी काही हेतू पुरस्कार हा शब्द वापरला नाही नाही नाही. तसं नाही, पण म्हणजे मला असं वाटलं की इथे म्हणजे मला असं सांगायचं होतं, तुम्ही जे सांगितलं ना तेच, पण मला माझ्या भाषेत असं सांगायचं होतं की म्हणजे व्यवसायाचा कारक पण असल्यामुळे आणि तो कसलीच म्हणजे तमा बाळगत नाही किंवा भीड ठेवत नाही असं. हा. सांगतो आता कसं आहे मी सांगतो. जे काही आपण म्हणतो की रॉंग लँग्वेज, बॅड लँग्वेज हे पण बुधाकडे आहे. हा बरोबर. आणि मधुर भाषा ही सुद्धा बुधाकडे आहे. मधुर मधुर घंटा बाजे. आता त्या ठिकाणी म्हणजे कृष्णाच्या वेशात सांगितलेलं आहे की मधुरता, मधुर ही जी आहे ती बासरीपेक्षा मधुर काय आहे, तर ती बासरी सुद्धा बुधाकडे आहे. कळलं का? मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्याची ट्यून ही बुधाकडे. म्हणून तुम्ही बघा काही काही वेळेला मोबाईलची ट्यून ठेवणाऱ्या लोकांना कल्पना येते की ते कशा पद्धतीचे लोक आहेत. माझ्या पहिला ट्यून होते, हमसे रूठा ना करो. कळलं? तर त्या ठिकाणी ती जी मन की बात आहे, बात नजरों की सुनो. तर ठीक आहे. एनिवे, मुकेश भाऊ तुम्हाला क्लास द्यायचा आहे. सगळ्यांना धन्यवाद करतो, पुन्हा आभार. चव्हाण मॅडम तुम्हाला काय बोलायचं आणखी काय ऑब्जेक्शन? नाही काही नाही सर, मला मजा येते उलट. काही नाही, व्यवस्थित मस्त झालं, छान झाला क्लास. थँक्यू. परत येत राहा. आता त्या ह्याच्यामध्ये जीवूच्या वेळेला लिमिटेड लोक असतील, कारण का की कधी कधी लोक रेग्युलर नसतात. तर हरकत नाही. मुकेश भाऊ तुम्हाला मी होस्ट करतो. हो सर. ओके. आणि धन्यवाद तुमच्या सर, खूप छान झाला क्लास. धन्यवाद.